तिळ तेलाचा दीप लाविता अखंड देवा पुढती दिव्यास पाहून लक्ष्मी येते घेऊन सात्विक शांती. पितांबरी दीपशक्ती तीळ तेलाचाच लावा देवांपुढे दिवा. कमी तेलात काजळीशिवाय अधिक प्रकाश मिळवा. नमस्कार. आम्ही उद्योगिनी परिवारातर्फे मी आपल्या सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देते. आता आपण या पॅन्डेमिकमधनं बाहेर पडतोय. मला वाटतं ही एक दिवाळी आपल्याला नवीन दिशा किंवा नवा उजेड घेऊन येते. आपण म्हणतो ना, ज्योत से ज्योत लगाते चलो, त्याप्रमाणे दिवाळीच्या निमित्ताने आपण आपला व्यवसायाची वृद्धी कशी होईल याकडे लक्ष देऊया. मला माहिती आहे की या 1.5-2 वर्षामध्ये आपण एकदा वेगळ्या मनस्थितीतून जात होतो, पण यामध्ये सुद्धा आपण कित्येक गोष्टी शिकलो. आम्ही उद्योगिनीतर्फे आपण ऑडिओ बुक सुरू केलं. नंतर आपण consumers.shopee.simtotal.com या माध्यमातून आम्ही उद्योगिनीच्या महिलांसाठी एक कायमस्वरूपी बाजारपेठ, व्यासपीठ मिळवून दिलं. वेब पोर्टल आपलं झाल्यामुळे कायमस्वरूपी आपल्या उद्योगिनींना एक बाजारपेठ मिळाली. त्याचप्रमाणे आत्ता नागपूरच्या ठिकाणी आपलं जे आम्ही उद्योगिनी आणि आपल्या कांचनताई गडकरींची जी संघटना आहे त्यांच्यातर्फे अतिशय चांगला कार्यक्रम झाला, जिथे आपण न्यूट्रिशनल पॉईंट ऑफ व्ह्यू कसं राहता येईल, आपली तब्येत चांगली राहण्यासाठी कसं राहता येईल याच्यासाठी एक कॉम्पिटिशन घेतली होती, कुकरी कॉम्पिटिशन. आणि सांगायला आनंद वाटतो की 1,00,000 पिशव्या, कापडी पिशव्या तिथल्या उद्योगिनींनी शिवून लोकांना दिलेल्या आहेत, म्हणजे पुरवलेले आहेत. तर अशा तऱ्हेने वेगवेगळे प्रोजेक्ट्स आपण हाताळतोय. आणि हे करत असताना आपण म्हणजे आत्ता आणखीन एक सांगायला आनंद वाटतोय की आपल्या उद्योगिनींना बाजारपेठ मिळावी, आउटसाईड इंडिया बाजारपेठ मिळावी या हेतूने हा अंक तिथे आउटसाईड म्हणजे भारताच्या बाहेर उद्योग करणाऱ्या उद्योगिनींवरचा विशेषांक आहे. त्यामुळे त्याच उद्योगिनींच्या मदतीने आपले प्रॉडक्ट्स आपण भारताच्या बाहेर एक्सपोर्ट सुद्धा करू शकणार आहोत. तर ही एक संधी आपल्याला गरजे मराठी ग्लोबल या संघटनेतर्फे म्हणजे आनंद गानूंच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध झाली. तर अशा तऱ्हेने मला वाटतं नवीन नवीन संधी कशा पकडता येतील ते बघूया. नंतर हँडीक्राफ्टमध्ये आपल्या महिला इतकं छान काम करतात की हँडीक्राफ्टच्या रांगोळ्या, वेगळ्या तऱ्हेचे कंदील हे सुद्धा आत्ता दिवाळीला आपल्या उद्योगिनींनी केलेले आहे. तर असे वेगवेगळ्या संकल्पना आपण नवीन नवीन रुजवतोय की ज्याच्यामधनं आपल्या उद्योगिनी एक नवीन दिशा घेऊन पुढे जाते. आता मला वाटतंय की आता सगळं व्यवस्थितपणे आपण काम करू शकणार आहोत. त्यामुळे आपल्या सर्व ब्रांचेसना एक नम्र विनंती करते की आपण दिवाळीनंतर आपल्या ॲक्च्युअल मीटिंग्स, ऑफलाईन मीटिंग्ससुद्धा सुरू करूया. त्यामुळे काय होईल, आपली सगळ्यांची भेट होईल आणि आपला व्यवसाय पण वाढेल. तर पुन्हा सांगते की ह्या दिवाळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. ही दिवाळी तुम्हाला सुखाची, समाधानाची, समृद्धीची आणि आरोग्यमयी जाऊन दे. पण त्याच्यासाठी सगळ्या आपण खबरदारी करा. बाहेर पडताना मास्क वापरा. नंतर बाकी सगळ्या गोष्टी पाळल्यात तर आपण चांगल्या तऱ्हेने व्यवसाय करू शकू. आणि म्हणून स्टे सेफ आणि चांगल्या तऱ्हेने पुढे जाऊया. धन्यवाद. मराठी माणसाचा जर्मनीतील वाटाड्या. भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत. ही समतेची, आपलेपणाची भावना आपोआपच आपल्या प्रत्येकाच्या नसानसात, रक्ताच्या थेंबा थेंबात रुजलेली असते. म्हणूनच आपण भारताबाहेर कुठेही गेलो, कितीही मोठे झालो, तिथे असणाऱ्या सुखवस्तू, आरामदायी जीवनशैलीचे गुलाम झालो तरी तिथे राहून आपले भारतीयत्व कायम ठेवण्यासाठी सगळेच धडपडतो.
भारतातला कोणीही नागरिक देशा परदेशात कुठेही असला तरी आपला प्रदेश, आपली संस्कृती परंपरा जपण्याचा आणि त्याचबरोबर तिथे असणाऱ्या स्थानिक लोकांना आपली संस्कृती आणि आपल्या देशातल्या सगळ्या चांगल्या गोष्टी दाखवण्याचा त्याला मोह होतोच. त्याच प्रत्यंतर आपल्याला विश्व मराठी परिषद, अमेरिकेत असणारी मराठी मंडळं किंवा वेगवेगळ्या देशात साजरे होणारे आपले सण समारंभ, महाराष्ट्र दिन या कार्यक्रमातून पाहायला मिळतो. आणि ते ऐकताना, त्यांचे व्हिडिओ पाहताना आपण मनातल्या मनात म्हणतोच ना की अरे, आपल्यापेक्षाही लोक किती उत्साहाने सगळं साजरं करतात. अर्थात आपल्या सगळ्या मर्मबंधातल्या आठवणींपासून दूर गेलं ना की कदाचित या आठवणी येतात आणि मग ज्या ज्या गोष्टीतून आपण आपल्या नाळेशी जोडून राहू शकतो अशा गोष्टीतून एक वेगळंच आंतरिक समाधान मिळत असणार हे नक्की. शिवाय हे सगळं विसरून न जाता आपल्या मुलांपर्यंत हे सगळं सुखरूपपणे सुपूर्द करावं, ज्यातून आपलं भारतीयत्व कायम राहील अशी ही ओढ असतेच. आपण अमेरिका, लंडन, दुबई अशा ठिकाणचे सण समारंभ सतत ऐकतो, पाहतो. अर्थात आता आजकालचे या प्रत्यक्ष कार्यक्रम चालू असतानाही आपण ते घरी बसून पाहू शकतो की त्या तंत्रज्ञानाची कृपा. पण जर्मनी या देशात त्या मानाने भारतीयांची संख्या कमी आहे आणि म्हणूनच श्री अजित रानडे यांनी जर्मनीला गेल्यानंतर सर्व महाराष्ट्रीयन माणसांना एकत्र आणणारा मराठी कट्टा याची सुरुवात सर्वांना अधिक महत्वाची वाटते. अजितजी 1911 मध्ये जर्मनीमध्ये नोकरीसाठी गेले. त्यानंतर थोडे स्थिरस्थावर झाल्यानंतर त्यांनी मराठी कट्टा जर्मनी इथे सुरू केला. त्यांचा हा प्रयत्न अतिशय यशस्वी झाला. त्यांच्या कट्ट्यातर्फे जर्मनीत मराठी शाळा चालवली जाते. या शाळेत भारतातून तिकडे गेलेल्यांची मुले फक्त येतात असे नाही, तर सिंगापूरहून आलेल्याही कुटुंबातली मुले तेथे येतात. ही शाळा इतक्या उत्तमरित्या चालवली जाते की तेथील शासकीय शाळेत त्यांना शाळा चालवण्यासाठी जागाही देण्यात आली आहे. मराठी कट्टातर्फे आतापर्यंत सुमारे 150 कार्यक्रम केले आहेत. त्यामध्ये भारतातील अनेक प्रथितयश कलाकार, दिग्दर्शक, राजकारणी अशा अनेकांचे कार्यक्रम झाले आहेत आणि त्यांचा आनंद अनेकांनी मनापासून घेतला असेही अजितजी सांगतात. 2016 आणि 2017 साली इंडियन फेस्टिवल खूप मोठ्या प्रमाणात आयोजित केला होता. यामध्ये अशी मध्यवर्त कल्पना होती की जर्मनीमध्ये असलेल्या भारतीयांनीच एकत्र यायचं, मजा करायची, करमणूक करायची असे नाही, तर भारतीयांव्यतिरिक्त विशेषतः युरोप आणि अमेरिकन्स जे जर्मनीत राहतात त्यांच्यापर्यंत आपल्या कला, कौशल्य, खाद्य संस्कृती आणि भाषा पोचवायच्या. यासाठी अजितजींसोबत 100 ते 200 कार्यकर्ते त्या कार्यक्रमापूर्वी 1 वर्षभर कार्य करत होते. वेगवेगळ्या पातळ्यांवर त्यांचे काम चालू होते. याचं वैशिष्ट्य सांगताना अजितजी म्हणतात की त्यांना हा फेस्टिवल अल्कोहोल फ्री असाच करायचा होता. कारण तिकडे असणारे युरोपियन आणि इतर परदेशी लोक जे आहेत त्यांना अशा कार्यक्रमांमध्ये अल्कोहोलची मजा घेत घेत आनंद देण्याची आणि घेण्याची सवय असते. म्हणून आपलं भारतीय, विशेषतः म्हणजे आपण लोक, सण किंवा एकत्र येणं यासाठी अल्कोहोलवर अवलंबून नसतो, तर एकमेकांना भेटणं, हास्य विनोद करणं आणि तिथे प्रदर्शित होणाऱ्या कलाविष्कारातून मनोरंजन करून घेणं यावर मिळणारं समाधान आपण अधिक महत्वाचं मानतो. याचं महत्वही इतरांपर्यंत ठसवणं महत्वाचं आहे हे अजितजींना वाटत असावं आणि ते खरंच आहे. कारण आपली रंगारंग संस्कृती इतक्या कलाविष्कारांनी समृद्ध आहे की त्यातच मन कसं आणि किती वेळ रमू शकतं याचा हिशोबच मांडता येणार नाही. तर अशा या फेस्टिवल मध्ये अजितजी आणि त्यांच्या टीमने जर्मनीमध्ये एक छोटासा भारतच तयार केला होता. मग हे सगळं कसं आणि काय काय केलं याची उत्सुकता खूप होती. त्याबद्दल अगदी विस्तृत माहिती अजितजींनी दिली. या फेस्टिवल मध्ये इतर परदेशी यावे यासाठी त्यांनी अशी एक विनंती केली की जो भारतीय व्यक्ती या कार्यक्रमाला येणार असेल त्यांनी आपल्यासोबत किमान 5 जणांना जे भारतीय नसतील अशांना घेऊन यावे आणि जो अशा 5 सदस्यांना घेऊन येईल त्याला एंट्री फ्री मिळेल. आणि खरोखरच अनेकांनी आपले मित्र, ऑफिसमधील सहकारी, शेजारी यांना आणले होते. यासाठी भारतातील जितक्या राज्यातील लोक जर्मनीत राहतात त्यांना आपापल्या राज्याची संस्कृती स्टॉलच्या माध्यमातून प्रदर्शित करायला सांगितली होती. भारताबाहेर सर्वांनाच पंजाबी भाज्यांची ओळख झालेली असते,
पण मणिपूरमधील खाद्य संस्कृती ही तितकीच समृद्ध आहे याचे त्यांना दर्शन घडले. मणिपूर, कलकत्ता, मध्य प्रदेश येथील लोकांनी हस्तकलांचेही दर्शन घडवले. जिथे हे फेस्टिवल होते तिथे अजंठा, वेरूळ, खजुराहो आणि ताजमहाल यांचे कटआउट्स लावले होते. अभारतीय लोकही या कटआउट्सच्या जवळ उभे राहून आपली फोटो काढण्याची हौस भागवत होते. स्वागत कक्षही तसाच विशेष लक्षवेधी होता. जर्मनीतील राजकारणी किंवा प्रसिद्ध लोक आले की त्यांचे वाद्यवृंदांच्या मंजूळ आवाजात गंध लावून हार घालून खास स्वागत केलं जात होतं. या सगळ्याच त्यांना खूप अप्रूप वाटत होतं. तेथे त्याच वेळी काही भारतीय कलाकारांनीही आपली कला सादर केली. या सर्व फेस्टिवलचा समारंभ 20 भारतीय राज्यांच्या असोसिएशन्स एकत्र येऊन आणि 30 वेगवेगळ्या असोसिएशन्सच्या सहकार्याने आयोजित करून यथासांग पार पडला गेला. महाराष्ट्राच्या स्टॉलवर पुरणपोळी, मोदक हे आपली ओळख जपणारे पदार्थ तर होतेच, पण पुण्याच्या चितळे बंधूंचा स्वतंत्र स्टॉल होता आणि त्यांच्या पदार्थांची खूप मोठ्या प्रमाणात विक्री झाली. ही आपल्या सर्वांनाच अभिमान वाटावा अशी गोष्ट नाहीये का? अजितजी रानडे जर्मनीमध्ये गेल्यावर त्यांनी काही वर्ष नोकरी केली, पण त्यानंतर त्यांनी स्वतःची कंपनी देशी जर्मन्स या नावाने सुरू केली आहे. त्यांचे वास्तव्य फ्रँकफर्ट येथे आहे. त्यांच्या कंपनीचे काम 2 महत्वाच्या विषयावर चालते. एक म्हणजे बिझनेस ऍडवायझरी. या माध्यमातून भारतीय व्यावसायिकांना जर्मनीमध्ये काही करण्यात रस असला तर त्या दृष्टीने त्यांना मदत करणे आणि काही छोट्या मोठ्या जर्मन कंपन्यांना भारतात व्यवसायाची संधी आजमावायची असेल तर त्यांना त्या दृष्टीने मदत करणे. आणि देशी जर्मन्सच्या कामाचा दुसरा विषय म्हणजे एज्युकेशनल ऍडवायझरी. आज अनेक भारतीय विद्यार्थी जर्मनीला शिक्षण घेण्यासाठी जातात, तर अशांना तिथे असणाऱ्या शैक्षणिक संधी, तिथे राहणे, जेवण खाण यांची सोय कुठे मिळते, काय मिळते, त्यांना काही इमर्जन्सी असल्यास कोणाला संपर्क करावा, त्या शैक्षणिक अभ्यासक्रमातून पुढच्या व्यवसाय, नोकरी यांच्या संधी कुठे आणि काय असू शकतात याबद्दल माहिती देणे, असे माहिती देण्याचे काम करणारे लोक भारतातही पुणे, नाशिक, कोल्हापूर, अहमदाबाद, मुंबई येथेही आहेत. ज्यांना अशी संधी घ्यायची असेल तर आपण त्यांच्याशी संपर्क करू शकतो. 2019 मध्ये 19,000 विद्यार्थ्यांना मदत देण्यात आली. अजितजी रानडे यांना मान सन्मानांच्या संधी ही या लोकसंग्रहातून आणि केलेल्या आपलेपणाच्या मदतीतून मिळाल्या. 2015 मध्ये बर्लिन येथे आपले पंतप्रधान मोदीजी यांनी भेट दिली. त्यावेळी त्यांच्या भेटीचा योग अजितजींना मिळाला. अनंत गीते हे मंत्री असताना ते जर्मनीला गेले होते. त्यावेळी गणपतीचे दिवस असल्याने अजितजींनी त्यांना मोदकाची मेजवानी दिली होती. ते मराठा कट्टा जर्मनी यांचे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत. जर्मनीतील मराठी लोकांची सर्वात मोठी संस्था आहे. इंडियन असोसिएशन जर्मनी अध्यक्ष, चॅप्टर हेड, गर्जे मराठी आणि मराठी परिषद अशा संस्थांच्या माध्यमातून ते सतत कार्यरत असतात. त्यांच्या पत्नीही त्यांना या सामाजिक कार्यात हातभार लावतात. त्या स्वतः एक कवयित्री आहेत. त्यांच्या इंग्लिश कवितांचा कविता संग्रहही प्रसिद्ध आहे. त्यांच्या वेगवेगळ्या आवडी, छंद त्या जोपासतात. अशा तऱ्हेनं दोघंही जोडीनं आपलं भारतीयत्व आणि खास करून आपला मराठीपणा जोपासतात. आपला व्यवसायही अजितजी भारताला आणि भारतातील विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्यातून करत आहेत. हे खास वैशिष्ट्यच आहे असं वाटत नाही का? लेखिका सौ शैला गोखले. गर्जे मराठीच्या पाठीशी असणाऱ्या सुनीताताई. काही दिवसांपूर्वी म्हणजे ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात गर्जे मराठीचा 5वा वर्धापन सोहळा पार पडला. त्यात जगभरातले अनेक मान्यवर एकत्र आले होते. अगदी रात्री सुद्धा जागून या सोहळ्यात सहभागी होणारे लोक बघून माझेही कुतूहल वाढलं. काय आहे नक्की ही संस्था आणि कोण आहेत याच्या मागचे लोक? या जागतिक संस्थेबद्दल अधिक माहिती काढताना माझ्या लक्षात आलं की ही संस्था भारताबाहेर राहणाऱ्या मराठी लोकांना एकत्र आणणारा खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे. ते मराठी बांधव जे परदेशात राहतात पण त्यांना आपल्या मातृभूमीसाठी काहीतरी करायचंय, कुठल्या ना कुठल्या प्रकारे त्यांना मातृभूमीचं कर्ज फेडायचंय, अशा मराठी बांधवांना मार्गदर्शन करण्याचं फार मोठं काम गर्जे मराठी ही संस्था करते आहे.
ही संस्था चालवणं, त्यामागची सगळी मेहनत करणारं गर्जे मराठाचे सर्व असे ज्यांना म्हणता येईल ते म्हणजे श्री आनंद आणि सौ सुनीता गानू. आनंदजी हे जरी गर्जे मराठीचा चेहरा असले तरी ते खूप अभिमानाने सांगतात की यातली पडद्यामागची कलाकार म्हणजे आहे सुनीताताई गानू. ती खरी अविरत उद्योगिनी आहे, जी गर्जे मराठीच्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभी आहे. खूप कौतुकाने आनंदजी त्यांच्या अर्धांगिनीबद्दल बोलत असतात. मला सुद्धा सुनीताताईंबद्दल जाणून घेण्याची मग खूप उत्सुकताच वाढली. 1960 ते 1970च्या दशकात डोंबिवली सारख्या तेव्हाच्या लहान गावात वाढलेली ही मुलगी पुढे मोठी होऊन परदेशात अशी एखादी संस्था चालवेल हे त्यावेळेला कदाचित कोणाला खरंही वाटलं नसेल. सुनीताताईंचे आई वडील शिक्षक होते, त्यामुळे अर्थातच घरात शिक्षणाला भरपूर महत्व होतं. तसंच संघाचं आणि हिंदू महासभेचं बाळकडू त्यांना लहानपणीच मिळालं होतं. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हे लहानपणापासूनच सुनीताताईंनी आत्मसात केलं. त्यातच अटलजींसारख्या व्यक्तीला भेटण्याची संधी त्यांना लहान वयातच मिळाल्यामुळे त्यांच्यात वैचारिक जडणघडणीला खूप मदत झाली. सुनीताताईंच्यामध्ये लहानपणापासूनच प्रचंड आत्मविश्वास होता. त्या काळात डोंबिवलीमध्ये सायकल चालवणारी ती एकमेव मुलगी होती. माउंटेनिअरिंग, लॉंग डिस्टन्स सायकलिंग किंवा आत्मरक्षणाचे क्लासेस करणारी सुद्धा कदाचित सुनीताताई ही एकटीच मुलगी असेल. स्वतःवरचा आढळ विश्वास आणि चिकाटी या स्वभाव विशेषांची ओळख त्यांना लहानपणीच झाली. पुढे SSC झाल्यानंतर रुईया कॉलेजात इंटर सायन्स पर्यंत शिकल्यानंतर त्यांनी B.Pharm साठी ऍडमिशन घेतली. आपल्या शिक्षणाचा भार आई वडिलांवर पडू नये ही मुख्य भावना सतत त्यांच्या मनात होती. त्यामुळे बरंच शिक्षण स्कॉलरशिपवर झालं. कित्येक वेळा त्यांनी एका इडली बरोबर 2 वेळाला सांबार मागवून आपलं जेवणही भागवलं. वाचनाबरोबरच त्यांना नाटकातून काम करण्याची आवड होती. त्यासाठी त्यांना अमोल पालेकरांच्या हस्ते उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला होता. पण त्यांच्या इतर जबाबदाऱ्यांच्यामुळे त्यांना त्यांचं नाटकाचं प्रेम मात्र बाजूला ठेवावं लागलं. B.Pharm करताना त्यांना त्यांच्या आयुष्याचा जोडीदारही भेटला. B.Pharm झाल्यावर आनंदजींनी पहिल्यांदा औषध पुरवणी असा स्वतःचा व्यवसाय सुरू केला आणि सुनीताताईंनी M.Pharm साठी UDCT या ऑर्गनायझेशन मध्ये ऍडमिशन घेतली. त्या B.Pharmच्या परीक्षेत युनिव्हर्सिटीत 3ऱ्या आल्या होत्या. 1979 मध्ये आनंदजींना झांबियामध्ये मिनिस्ट्री ऑफ हेल्थ कडून प्रोव्हिन्शियल फार्मासिस्ट म्हणून संधी चालून आली आणि या दाम्पत्याची परदेशातली वाटचाल सुरू झाली. पुढील 5 वर्षे झांबियामध्ये काम करताना त्यांना बरेच वेगवेगळे अनुभव आले आणि अनेक देशी विदेशी लोकांशी खूप ओळखी झाल्या. सुनीताताईंना शिक्षकी पेशाची एवढी आवड होती की फार्मसिस्ट म्हणूनही झांबियात काम करताना तिथल्या नर्सिंग स्कूलमध्ये त्यांनी विना वेतन फार्माकोलॉजी हा विषय शिकवला. 5 वर्षांनी मातृभूमीत परत येऊन आपल्याला मिळालेल्या ज्ञानाचा अनुभवांचा उपयोग करत त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला. अगदी सुरुवातीला दुसरीकडनं औषधं बनवून घेऊन विकली. हा उद्योग जरी लहान असला तरी बरंच काही शिकून गेला. सर्वात मोठं चॅलेंज म्हणजे त्यांच्या परिवारात कुणीच कुठलाच व्यवसाय कधीच केला नव्हता, त्यामुळे मार्गदर्शन कोणाचंच नव्हतं. सगळ्या गोष्टी अगदी ट्रायल अँड एरर बेसिसवरती त्यांनी शिकल्या. 1987 मध्ये वसईला एका छोट्याशा जागेत औषधांची पहिली फॅक्टरी चालू केली. यामध्ये कॅप्स्यूल, ओरल लिक्विड आणि फूड सप्लिमेंट अशी उत्पादन व्हायची. सुनीताताई पूर्णपणे ही फॅक्टरी सांभाळत होत्या, तर बाहेरची महत्वाची कामं आनंदजी सांभाळत असत. या लहान जागेत हवं तसं यश मिळायला लागल्यावरती पुढे वसईमध्येच मोठी जागा घेऊन त्यांनी एक भली मोठी सेंट्रली एअर कूल असलेली फॅक्टरी सुरू केली. यामध्ये इंजेक्शने बनवली जात. शिवाय मोठ्या मोठ्या कंपन्यांची औषधं बनवणं, स्वतःची औषधं साऊथ आफ्रिका, अमेरिकेला एक्सपोर्ट करणं अशा अनेक प्रकारे त्यांनी ही कंपनी वाढवली. त्यावेळेला 120 कामगार आणि 11 केमिस्ट यांचा योग्य तो ताळमेळ बसवत सुनीताताईंनी ही फॅक्टरी सुद्धा सांभाळली. त्यांचा आत्मविश्वास जबरदस्त असल्यामुळे त्यांनी दोन्ही फॅक्टरीज धडाडीने सांभाळल्या. तेव्हा दोन्ही फॅक्टरी चालू होत्या तेव्हा सुनीताताई पहिली फॅक्टरी पूर्णपणे सांभाळत होत्या.
अगदी उत्पादनांपासून ते खरेदी, विक्री, मार्केटिंग, अकाउंट्स इत्यादी गोष्टी सुद्धा त्या स्वतः बघत होत्या. दुसऱ्या फॅक्टरीमधील कामगारांचं ट्रेनिंग देणं, ऑफिस अकाउंट सांभाळणं, पॅकेजिंग, विक्री हे सुद्धा त्याच बघत. खरं तर त्यांना अकाउंट्सची काही विशेष माहिती नव्हती, पण तेही त्यांनी शिकून घेतलं. टेम्पो ट्रॅक्स ही भली मोठी गाडी घेऊन दोन्ही फॅक्टरी मधलं 7 किलोमीटरचं अंतर दिवसातून 3 ते 4 वेळेला सहजरित्या पार पाडणाऱ्या सुनीताताई या वसईमध्ये फार कौतुकाचा विषय झाल्या होत्या. मुळातच अत्यंत आत्मविश्वास, जिद्द, नव्या गोष्टी शिकण्याची तयारी हे गुण असल्यामुळे सुनीताताईंनी खूप लिलया या सर्व गोष्टी पार पडल्या. हे सगळं करताना नाला सोपारा येथील आयुर्वेदिक कॉलेजातही ते शिकवत होत्या. पुढे 2004 सालानंतर त्यांच्या दोन्ही मुलांनी उच्च शिक्षणासाठी परदेशात जायचं ठरवलं आणि ती तिकडे स्थायिक होतील हे गानू दाम्पत्यांच्या लक्षातही आलं. तेव्हा इतके दिवस स्वतःच्या मनाप्रमाणे स्वतःसाठी जगलो, भरपूर यश मिळवलं, आता जरा इतरांसाठी जगूया आणि काही राहिलेल्या इच्छाही पूर्ण करूया असं ठरवून त्या दोघांनी दोन्ही फॅक्टरी बंद केल्या आणि पुढील काही वर्ष स्वतःच्याच गाडीतून त्यांनी भारतभर प्रवासही केला. पण काहीच न करता स्वस्थ बसण्याचा स्वभावच नसल्यामुळे सुनीताताईंनी इंडियन कॅन्सर सोसायटी बरोबर स्त्रियांसाठी कॅन्सर डिटेक्शन कॅम्प्स भरवले. त्याशिवाय इतर समाजकार्यही चालू होतीच. मुलं ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेत स्थायिक झाल्यामुळे अधूनमधून त्यांच्याकडे जाणंही सुरूच होतं. त्यामुळे त्यांनी अमेरिकेत वास्तव्य करायचं ठरवलं आणि 2016 मध्ये एक नवीन उपक्रम या गानू दाम्पत्यांनी सुरू केला आणि म्हणजेच गर्जे मराठीची सुरुवात झाली. तर गर्जे मराठी ही कल्पना कशी काय सुचली यावर बोलताना सुनीताताई म्हणाल्या, 2016 मध्ये अचानक विदर्भातील एका लहान गावातल्या व्यक्तीबद्दल काहीतरी वाचनात आलं. ही व्यक्ती अमेरिकेतल्या एका नामांकित कंपनीची सिनियर व्हाईस प्रेसिडेंट होती. पुढे कुतूहलाने इंटरनेटवर वाचताना सुनीताताईंच्या असे लक्षात आलं की कितीतरी मराठी माणसं जगभरातल्या मोठ्या मोठ्या कंपन्यांच्या उच्च पदांवर कार्यरत आहेत. तसंच शैक्षणिक क्षेत्रात विविध विद्यापीठांच्या मोठ्या पदांवर संशोधनात नावही कमवत आहेत. आणि आश्चर्याची गोष्ट अशी की या मराठी माणसांबद्दल महाराष्ट्रात कुणालाच फारशी माहिती नव्हती. मग या मराठी माणसांबद्दल माहिती देणारं पुस्तक प्रकाशित करण्याची कल्पना सुनीताताईंच्या मनात आली. मुलांनीही ती कल्पना उचलून धरली. मित्रमंडळींचा होकार मिळाला आणि या पुस्तकाचं नाव गर्जे मराठी असं सर्वानुमते ठेवण्यात आलं. हे काम काही सोपं नव्हतं, कारण या मराठी माणसांना शोधून त्यांचा कॉन्टॅक्ट मिळवायचा, त्यांना या पुस्तकाबद्दल सांगून बोलतं करायचं, हे फार महत्वाचं काम होतं. पण जेव्हा असं काही कार्य करायचं निश्चित होतं ना, तेव्हा देवही मदत करतो आणि देव मदत करणारी माणसंही तोच पाठवतो. अनेक अनपेक्षित लोकांकडून मदत आणि प्रोत्साहन मिळत गेलं. आनंदजी या मराठी माणसांची मुलाखत घेत असत, माहिती काढत आणि सुनीताताई ही सगळी माहिती एकत्र करून लेख लिहित. 1 ऑगस्ट 2017 मुंबईच्या वीर सावरकर सभागृहात डॉक्टर रघुनाथ माशेलकरांच्या प्रमुख उपस्थितीत 500 लोकांसमोर हा पुस्तक प्रकाशनाचा समारंभ पार पडला. या पुस्तकातील 13 व्यक्ती त्यावेळेला व्यासपीठावर उपस्थित होत्या आणि हे देखील फार कौतुकास्पद आहे बरं का. पुढे 1 ऑगस्ट 2018 मध्ये गर्जे मराठी भाग 2 चं प्रकाशन झालं. आज गर्जे मराठीला 5 वर्ष पूर्ण झाली. हा अतिशय अनोखा उपक्रम सुरू करून तो आज जागतिक पातळीवर पोहोचलेला आहे. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ असं म्हणत जगभरातल्या कितीतरी मराठी माणसांना एकत्र जोडण्याचं काम आज गर्जे मराठी ही संस्था करते आहे आणि या संस्थेची सगळी मॅनेजमेंट सुनीताताई अगदी लीलया सांभाळत आहेत. आनंदजींना त्यांच्या अर्धांगिनीचं खूप कौतुक तर आहेच. त्यांच्या शब्दातून सांगायचं झालं तर उद्योगिनी हा एक स्वभाव असतो, ही एका स्त्रीची घडण असते आणि सुनीताताईंच्या जीवन प्रवासाकडे पाहिलं तर ते अगदी सहज सिद्ध होतं. डोंबिवलीसारख्या लहान गावात जन्मलेल्या सुनीताताईंनी आयुष्यभर आत्मविश्वास, जिद्द, चिकाटी, योग्य निर्णय घेण्याची क्षमता आणि स्वबळावर वेगवेगळे मार्ग स्वीकारले आणि मुख्य म्हणजे त्यावर अनेक दशकं यशस्वीपणे त्या आता वाटचाल करत आहेत. तेव्हा सुनीताताई या एक अविरत उद्योगिनी आहेत असं म्हणायला काहीच हरकत नाही. धन्यवाद. लेखिका आहेत अपर्णा वाईकर.
इस दिवाली हेम अगरबत्ती से करें शुद्धि, शांति और समृद्धि की नई शुरुआत। वडापाव साता समुद्रापार, अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे हे अगदी खरंय. माणसाची अगदी ती प्राथमिक गरजच आहे. अन्नावरच तर आपलं शरीर पोचलेलं असतं हेही आपण अगदी लहानपणापासून ऐकत मोठे झालेलो असतो. त्यातही आजकालच्या करोनाच्या वातावरणात प्रत्येकच गोष्ट इम्युनिटीशी संबंधितच आपण घेतो आहोत, दुसऱ्याला सांगतोय आणि त्याचा विचारही करतोय. सात्विक आहार, समतोल आहार, अगदी घरी तयार केलेले पदार्थ यांनाच प्राधान्य दिले जाते, खरं की नाही? हे सगळं बरोबरच आहे. जिभेसाठी नाही तर पोटासाठी खायचं हेही पटतच की हो. पण अगदी लॉकडाऊनच्या काळात सुद्धा ठराविक ठिकाणी दिसणारी वडापावची गाडी, भेळवाला, पाणीपुरीवाला यांची आठवण यायचीच ना? खरं सांगा हा. कारण हो अगदी थोडी वयस्कर मंडळी सुद्धा आपला पाणीपुरीवाला, आपल्या कॉलेजच्या कॅन्टीन मध्ये मिळणारा वडापाव किंवा दारावर येणारा विशिष्ट भेळवाला यांची आठवण आवर्जून काढतात आणि त्या आठवणीत रमतात सुद्धा. त्यांच्या चेहऱ्यावर त्या दिवसात अनुभवलेलं त्या पदार्थांचं समाधानही आपण सहज पाहू शकतो. हे तितकंच खरं आहे ना? आता लॉकडाऊन मधले सुरुवातीचे दिवस आठवा. ज्याच्या त्याच्या घरात केक, पाणीपुरी, पावभाजी, वडापाव अशा हर तऱ्हा बनत होत्या. ना कोणी समतोल आहार पाहत होता, ना इम्युनिटी बूस्ट होते की नाही ते पाहत होते. दिवसात एकदा काढा पीठ होते आणि उरलेलं अक्षरशः मनाप्रमाणे पार्टी करत होते. जणू काही लॉकडाऊन नंतर सगळे पदार्थच मिळायचे बंद झाले तर? थोडक्यात काय तर सगळेजण आपल्या जिभेसाठी खायलाच प्राधान्य देतात, हेच खरं आहे बरं का. आणि हेच सारं आपल्याला अमेरिकेत फूड ट्रक चालवणाऱ्या अपर्णा आणि अमृता यांच्याशी गप्पा मारताना सतत जाणवत राहतं. तसं पाहिलं तर या दोघीही आता फूड ट्रक चालवण्याचं काम एकत्र करत असल्या तरी त्या काही मूळच्या भारतात असताना मैत्रिणी नव्हत्या. स्वप्न पाहायच्या वयात दोघींनाही आपण भविष्यात असं काही करू असं पाहिलं नव्हतं. इतकंच नव्हे तर आपण किचनशी संबंधित व्यवसाय करू असाही त्यांचा विचार नव्हता. दोघींच्यात एक धागा समान, म्हणजे दोघीही इंजिनियर आहेत. अपर्णाताईंनी इथे भारतात TCS मध्ये नोकरी केली होती. अमृताताई लग्नानंतर पती समवेत अमेरिकेला रवाना झाल्या. खरं तर अपर्णाताईंनी छोट्या छोट्या गोष्टी अमेरिकेत चालू केल्या, पण त्यातून ठोस आणि नक्की असं काहीच नव्हतं. पण दोघींनाही काहीतरी वेगळं करावंसं वाटत होतं, पण काय हे समजत नव्हतं. त्यावेळी असं झालं की गारवा असेल किंवा रस्त्यावरून जाता येता कधीतरी नक्कीच वाटत असेल, अरे आता जर वडापाव, पाणीपुरी असं काही चटपटीत खायला मिळालं असतं तर. आणि हे असे विचार तिथे असलेल्या भारतीय मित्रमैत्रिणींसोबत बोलताना त्यांनाही कधी कधी असं वाटतं, हेही त्यांच्या लक्षात आलं. पण काय करावं असा विचार करता करता एक फूड ट्रक चालवावा ज्यावरती फक्त महाराष्ट्रीयन पदार्थच विकले जातील, त्यावर शाकाहारी चटपटीत असं काहीतरी असेल, अगदी ताजे ताजे गरम गरम पदार्थ दिले जातील अशी कल्पना डोक्यात घेऊन फूड ट्रकची कल्पना प्रत्यक्षात आणायचं नक्की झालं. अर्थात त्यांना आता ज्या ठिकाणी फूड ट्रक लावायचा होता तिथे बाकी काय काय उपलब्ध आहे याची माहिती त्यांनी काढली. आणि असं लक्षात आलं की त्याच भागात अनेक फूड ट्रक आहेत, पण तिथे फ्रोझन फूड गरम केलेले मिळते, नॉनव्हेज मिळते, शिवाय पंजाबी किंवा साऊथ इंडियन पदार्थ मिळतात, पण अगदी शुद्ध मराठी पदार्थ मिळत नव्हते हे त्यांच्या लक्षात आलं. मग अपर्णाताई आणि अमृताताई यांनी आपल्या मनाचा पक्का निर्णय करून फूड ट्रक सुरू करण्यासाठी लागणारी सगळी कागदपत्र आणि विविध पातळ्यांवरून लागणारे परवाने, प्रत्यक्ष फूड ट्रक कसा असावा, त्यात काय काय सोयी असाव्यात, अशा सगळ्या गोष्टींवर कामाला लागल्या. या सगळ्या सोबतच नाव काय असावं यावरही चर्चा होऊन मराठी मसाला असं अगदी नावापासूनच महाराष्ट्राचा अभिमान मिरवणारे नाव ठरले. त्यावर मित्रमैत्रिणी, स्नेही यांच्याबरोबर चर्चा झाली. अनेकांच्या मते हे नाव परदेशी माणसांना म्हणायला कठीण जाईल किंवा लक्षात येणार नाही, या नावाचा विचित्र उच्चार करून वाट लागेल अशी अनेक मतमतांतर झाली. पण अपर्णाताई आणि अमृताताई मात्र ठाम होत्या. काही झालं तरी नाव हेच ठेवणार
आणि काही दिवसांनंतर ते पक्कही झालं. मराठी मसाला. आता हा ट्रकचा बिझनेस कसा चालतो त्यावर त्या म्हणाल्या की एकतर इथे कमर्शियल किचन मध्ये काम करावं लागतं आणि त्या एकाच किचन मध्ये वेगवेगळ्या लोकांचंही काम चालतं. तिथे असणारी यंत्र नंबर लावून वापरावी लागतात. मग आपल्याला काय काय करायचंय याची पक्की तयारी असावी लागते. त्यांच्या ट्रकमध्ये तळण्यासाठी सोय आहे. त्याचप्रमाणे मायक्रोवेव्ह, फ्रीज, गॅस हे सगळं ठेवण्याची सोय आहे. मुंबईमध्ये मिळणारे स्ट्रीट फूड देण्याचा त्या प्रयत्न करतात आणि म्हणूनच त्यांच्या मेनूमध्ये वडापाव, पावभाजी, पाणीपुरी, समोसा चाट या गोष्टी असतातच. शिवाय काही विशेष दिवशी उपवास वगैरे असण्याची शक्यता आहे असं वाटलं तर मग साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडा हेही पदार्थ असतात. ज्या ठिकाणी ट्रक जाणार असेल तर त्या ठिकाणी कशा प्रकारच्या लोकांची गर्दी असेल, त्या लोकांची आवड हे लक्षात घेऊन काही पदार्थ म्हणजे चिकन टिक्का किंवा अजून काही नॉनव्हेज देता येईल का याचा विचार करून त्यावेळी मेनू ठरवला जातो. त्यांच्या फूड ट्रकला सर्वांचाच प्रतिसाद अतिशय उत्तम होता. तिथेच आता टेकआउट रेस्टॉरंटही चालू केले त्यांनी. त्यांच्या फूड ट्रकची इतकी प्रसिद्धी झाली आहे की एक गृहस्थ भारतीय नसलेला पण त्याने कधीच फूड ट्रकवर खाल्लेलं नाही किंवा त्याला फूड ट्रकवर खाणे आवडतच नाही, पण तरी त्याच्या अमेरिकन मित्राने आग्रह करून मराठी मसालाकडे आणले. अपर्णा आणि अमृताताईंची ट्रकवरची स्वच्छता, त्यांचे पदार्थ सर्व करणे, ग्राहकांशी बोलणे हे सगळं त्याला आवडलं. त्यानंतर त्याने फूडही टेस्ट केले आणि तो खुशच झाला. आता तो त्याच्या ऑफिस जवळ ज्या दिवशी ट्रक येणार असेल तेव्हा त्या पदार्थांची वाट पाहत असतो. तसेच एकदा एका गुजराती माणसाने त्याला मराठी मसालाकडील मिसळपाव आवडतो म्हणून ऑफिसमधील 20 जणांना घेऊन आला. त्यांना सर्वांनाच मिसळपाव खूपच आवडला. अपर्णाताई आणि अमृताताई त्यांचे अनुभव खूप मस्त रंगवून सांगतात. त्या अनुभवातून आपणही तिथेच आहोत आणि जेव्हा भारतीय नसलेले लोक ते येतात त्यावेळी खाण्यापूर्वी अपर्णा किंवा अमृता कुणीतरी पाणीपुरी खाण्याचं प्रात्यक्षिक दाखवतात. त्यामागे हेतू इतकाच की खायला येणारे ऑफिस मधून आलेले असतात आणि मग पाणीपुरी तोंडात न जाता बाहेरच फुटली तर ऑफिसचे कपडे खराब होतील आणि मग त्यांना परत ऑफिसात जाणे कठीण होईल आणि हे असं होऊ नये याचीही खबरदारी त्या घेतात. अपर्णा आणि अमृता मनापासून समाधान मिळवणारं काम करतात. नियमितपणे अपर्णा व अमृताताई दोघीच काम करतात, पण ज्यावेळी जास्त मोठा इव्हेंट असेल, जास्त लोक येणार असतील तेव्हा त्या ओळखीतल्या 4-5 जणींना बोलवतात. कुणी मिळणे तसे कठीण असते, पण आजकाल ज्या तरुण मुली भारतातून इथे येतात आणि मुलं लहान असल्यामुळे पूर्ण वेळ त्यांना नोकरी करता येत नाही, अशा मुली त्यांच्या सोबत काम करायला मिळू शकतात. तशा मुली मराठी मसाल्यावर काम करून मदत करतात. मराठी मंडळाचे कार्यक्रम असतील तर झुणका भाकरीही दिली जाते. त्यांच्याकडच्या वडापाववर खुश होऊन अमेरिकन महिलेने ब्लॉग सुद्धा लिहिला आहे. त्यात त्या वड्यांची इतकी स्तुती केली आहे की तो इतका चविष्ट वडा मी कधी खाल्लाच नव्हता असेही त्या म्हणतात. ती म्हणते, मी घरी जाताना 2 वडापाव घेते आणि त्यातला एक घरी घेऊन जाते. मग त्यामध्ये आणखी काही गोष्टी म्हणजे काही सॉस, भाज्या घालते आणि वेगळ्याच चवीचं बनवून खाते. अशा अनेक स्तुती पावत्या त्यांना नेहमीच मिळतात. लॉकडाऊन पासून फूड ट्रक बंद करावा लागला, पण अजूनही नित्यनेमाने त्यांच्याकडे त्यांच्या पदार्थांसाठी विचारणा होत असते. अर्थात आता नियमितपणे पदार्थ करून देणे शक्य नाही, पण आता नुकत्याच गेलेल्या अमृताताईंनी एकटीनेच जमतील एवढ्या लोकांना घरूनच वडापाव करून दिले. म्हणजे असं की इतक्या जणांची ऑर्डर होती, पण सगळ्यांसाठी वडापाव देणे शक्य नव्हते. मग त्यांनी जमेल तितकीच ऑर्डर पूर्ण केली. तिकडे आपल्या वडापाव यासाठी लागणारा पाव मिळत नसे, पण मग या दोघींनी बेकरीवाल्याला समजावून वेगवेगळे प्रयोग करून अगदी भारतीय चवीचा वडापाव बनवून घेतला. अशा प्रकारे चव तशी म्हणजे तशीच ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. भेळ, पाणीपुरी, वडा सगळ्याच्या ताज्या चटण्या करूनच त्या वापरतात. हे त्यातले महत्वाचे विषय. तर चवीचे खाणार त्याला अपर्णा अमृता देणार हेच खरंय. आता लवकरच त्यांचा फूड ट्रक आणि आउट रेस्टॉरंट चालू होणार आणि मग अनेक दिवस वडापावसाठी इच्छा धरणाऱ्या खवय्यांची मनोकामना पूर्ण होणार आणि नव्या जोमात अनेक महाराष्ट्रातील पदार्थांची चव परदेशी खवय्ये चाखणार. लेखिका सौ शैला गोखले.
the Vada Pop, and it is amazing. Have to try it. So good. Perfectly spicy. Thank you. अष्टपैलू हिरकणी मेधा गोखले. प्रत्येक व्यक्तीत काही ना काही कला अंगभूत असतेच, तर काहींमध्ये जास्त कला असतात. काही जणांना आपल्या कलांची क्षमता जाणवत नाही आणि त्या कला तशाच सुप्त राहून जातात. एखाद्या व्यक्तीत मात्र अनेक कलागुण दिसून येतात आणि आपण अगदी आश्चर्याने थक्क होऊन जातो. आता मेधाजी गोखलेच पाहना, त्या वेगवेगळ्या क्षेत्रात अनेक प्रकारचे उपक्रम राबवत आहेत आणि अनेकविध माध्यमात भ्रमंती करून यशही संपादन करत आहेत. एकाच वेळी नाटक, एकांकिकेत काम करणं, नाट्यलेखन, अभिवाचन, गुरुकुलमध्ये समुपदेशन, नॅचरोपॅथीचे डॉक्टर आणि हेल्थ बायोसिरॅमिकमध्ये गेली 16 वर्षे त्या कार्यरत आहेत. आरत्यांचे सादरीकरण करण्यासाठी वेगवेगळे ग्रुप करून काही गणेशोत्सवात आरत्यांचं आयोजनही करणं हा एक त्यांचा विशेष भाग. करोना काळात विश्वशांतीसाठी शुभम करोती ग्रुपच्या माध्यमातून रोज संध्याकाळी 7 ते 7:30च्या वेळात मारुती स्तोत्र, रामरक्षा, रोजची आरती, ईश्वराची आणि धन्वंतरीची प्रार्थना पठण हे साधून सामाजिक बांधिलकी सुद्धा त्या जपत आहेत. एवढे व्याप सांभाळून सर्वात कठीण काम म्हणजे पुरुष वर्गाला स्वयंपाक शिकवण्याचं धनुष्य त्या लीलया पेलत आहेत. खरंच हे सगळं ऐकल्यावर तुमच्या मनात सुद्धा औत्सुक्य निर्माण झालं ना? कसं काय जमत असेल सर्व त्यांना? नाटक सिरियलमध्ये काम करण्यासाठी किंवा दिग्दर्शनासाठी पुणे, मुंबई, पुणे अशा फेऱ्या जेव्हा त्यांना करायला लागायच्या ना, तेव्हा पहाटे लवकर उठून त्यांचे पतिराज आणि दोन्ही मुलींसाठी स्वयंपाक तयार करून ठेवायच्या. मला वाटतं तेव्हापासूनच त्यांच्या मनात कुठेतरी पुरुषांना स्वयंपाक करता यायला पाहिजे असं वाटलं असावं. जेव्हा त्यांच्या मनात आलं की आपण पुरुषांना स्वयंपाक शिकवण्याचे क्लासेस घ्यावे, तेव्हा त्यांच्या स्वभावानुसार लगेच क्लासेस सुरू करण्यासाठी त्यांनी जाहिरात दिली. खास पुरुषांसाठी रोजच्या स्वयंपाकाचे क्लासेस, तसेच तरुण मुलींसाठी सुद्धा. हा क्लास होता 4 दिवसांचा. त्यात अगदी गॅस पेटवण्यापासून, कणिक भिजवण्यापासून, पोळ्या करण्यापर्यंत, याशिवाय 2 वेगळ्या प्रकारचे ब्रेकफास्ट, आमटी, कोशिंबीर, भाजी, एखादा गोड पदार्थ एवढं सगळं शिकवलं जायचं. एक काळ असा होता की पुरुष वर्ग स्वयंपाकघरात फिरकायचे सुद्धा नाही. तेथे स्वयंपाक ते काय करणार? पण आता काळाची गरज अशी आहे की पुरुषांना सुद्धा स्वयंपाक करता आलाच पाहिजे. मेधाजींनी 15-16 वर्षापासूनच स्वयंपाक शिकवण्याचे क्लासेस सुरू केले. त्या म्हणाल्या, सर्व वयोगटातील पुरुष स्वयंपाक शिकायला येतात. एकाच वेळी मुलगा आणि त्याचे वडील हे सुद्धा शिकायला येतात. कोणी नोकरीनिमित्त एकटे राहतात, कोणी घटस्फोटी, बरोबर 2 मुलं आहेत त्यांच्यासाठी स्वयंपाक शिकतात. कोणाला तर शेफ बनायचे. ही तरुण मुलं पाया चांगला होण्यासाठी येतात. एका माणसाला जुळी मुलं आहेत, बायकोला मदत व्हावी म्हणून तो माणूस स्वयंपाक शिकायचा. 1 ना 2, पण कोणत्याही कारणासाठी होईना पुरुष स्वयंपाक आनंदाने शिकत आहेत. मेधाजींचं वैशिष्ट्य म्हणजे नुसतं स्वयंपाक करायला ते शिकवतात असं नाही, तर स्वयंपाकाची तयारी कशी करायची, आधी काय काय करायचं, नंतर काय करायचं, आणि म्हणजे मॅनेजमेंट आणि स्वच्छता कशी ठेवायची हे सुद्धा त्या सविस्तर सांगतात. एवढंच नाही तर या 4 दिवसात त्यांच्याकडून प्रत्यक्षात करवूनही घेतात आणि शिकवलेल्या पदार्थाबरोबर काही पदार्थांची कृतीही लिहून देतात. एकदा त्यांनी या सर्वांसाठी फूड कॉम्पिटिशन ठेवली होती. तेव्हा श्रीयुत विष्णू मनोहर परीक्षक म्हणून आले होते. त्यात सुद्धा वेगवेगळ्या वयोगटातील पुरुषांनी भाग घेतला होता. एका 70 वर्षा वयाच्या माणसाने एकदा तर सांगितलं की इतके वर्ष लहानपणी आईनी, बहिणीनी, नंतर पत्नीनी
खूप वेगवेगळे पदार्थ खाऊ घातले. आता मला माझ्या हाताने जेवण बनवून त्यांना जेवू घालायचंय. दुसरे एक होते मोठे बिल्डर, खूप श्रीमंत, घरात स्वयंपाकाला नोकर चाकर आहेत. पण ते म्हणाले माझ्या पत्नीच्या वाढदिवसाला हटके सरप्राईज मला द्यायचंय. दरवर्षी वाढदिवशी मी स्वतः स्वयंपाक करून तिला जेवू घालणार आहे. यातला आनंद एक वेगळाच आहे. अजूनपर्यंत मेधाजींनी 1500च्या वर पुरुष वर्गाला स्वयंपाक शिकवून त्यांना स्वावलंबी बनवले. मेधाजींना एकाच ठिकाणी गुंतवून राहायला कधीच आवडत नाही. त्या सतत नाविन्याच्या शोधात असतात. पण म्हणून चालू असलेल्या गोष्टींकडे त्या अजिबात दुर्लक्ष करत नाही. त्या आपल्यातली कामं करण्याची क्षमता वाढवतात आणि नवीन नवीन उपक्रम हाती घेतात. त्यांच्या मनात एक वेगळाच विषय आहे. डायबेटिक लोकांसाठी पथ्य सांभाळून जास्तीत जास्त चविष्ट पदार्थ कसे बनवता येतील आणि त्यांना ते खाण्याचा आनंद कसा घेता येईल यासाठी लवकरच 2 ते 4 दिवसांचा कोर्सही त्या सुरू करणार आहेत. कार्ल युंग या मानसशास्त्रज्ञांनी एका ठिकाणी असं म्हटलंय की सर्जनशील मन हे आपल्या आवडत्या गोष्टीशी सतत खेळत असतं. त्या गोष्टीचा ते ध्यास घेतं आणि मग ती गोष्ट होतेच. मेधाजींचं पण असंच घडलंय. त्यांच्या प्रत्येक गोष्टीत त्यांनी ज्या गोष्टीचा ध्यास घेतला ती गोष्ट सत्यसृष्टीत उतरलीच. त्यांच्या वेगवेगळ्या क्षेत्रातील अनुभवांनी त्यांचं जीवन समृद्ध झालंय. त्यांच्या मनात जे काही वेगळे उपक्रम त्यांना हाती घ्यायचे असतील त्यासाठी आपण त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. धन्यवाद. लेखिका अनुप्रिता नगरकर. आजच्या लेखाचं शीर्षक आहे बदलत्या दिशा बदलत्या आशा. केल्याने देशाटन पंडित मैत्री सभेत संचार. असं म्हणतात की कुणीही व्यक्ती थोडी स्वतःच्या कोशातून बाहेर पडली तर येणाऱ्या अनुभवातून किंवा भेटणाऱ्या निरनिराळ्या माणसातून आपला अनुभव विश्व समृद्ध होतं आणि आपण थोडे बदलत जातो. आपल्या मनाशीच आपल्याला तोलून पाहतो आणि चांगले ते घेऊन आपल्यामधले चांगले गुण, चांगल्या वृत्ती या अधिक चांगल्या करतो. अगदी खरं आहे हे सगळं म्हणणं. आता हेच पहा ना, आजची आपली मैत्रीण मुंबई, पुणे, दिल्ली, जर्मनी असा प्रवास करत करत चीन मधील शांघायला जाऊन 10 ते 12 वर्ष स्थिरावली आणि त्यामुळेच तिने पुण्यात असताना अगदी छोट्या घरगुती स्वरूपात सुरू केलेला छोटासा व्यवसाय एका वेगळ्या प्रकारच्या कलेतून अधिक विस्तृत झाला. अनुभवातून आवडीनिवडी, आजूबाजूची परिस्थिती या सगळ्याचा परिणाम होतोच आणि मग वेगळं काही शिकून आपणच आपली एक वेगळी ओळख निर्माण करतो. अपर्णा वाईकर हिने सुरुवातीला मुंबईला आपल्या पतिराजांसोबत संसार थाटला. दोघांचं घर बसवलं. पण हाताशी वेळ होता तर मग थोडासा आकाशवाणीवर लिखाण करणं, मुलाखती घेणं आणि रेकॉर्डिंग करणं असा कामाचा व्याप सुरू केला. त्या कामात अनेकांशी ओळखी झाल्या. ओळख करून घेताना त्या व्यक्तीतले बारकावे लक्षात येत गेले आणि अपर्णाताईंचा अनुभव विश्व अधिकच समृद्ध होत गेलं. माणसं जोडण्याची, त्यांना निरखण्याची सवय लागली आणि त्याचा उपयोग पुढील व्यवसाय व सुविधांचा गोतावळा जमवण्यासाठी झाला असं म्हणायला हरकत नाही. मुंबईकर झालेल्या अपर्णाताई पुण्यात आल्या. तिथे त्यांनी आपल्या कलागुणातून काही ग्रीटिंग्स, सुशोभित एन्व्हलप्स तयार केली आणि छोट्या छोट्या प्रदर्शनात विक्री केली. इथे कौशल्यातून उद्योजकता रुजत गेली. प्रत्येक स्त्री आर्थिक गरज म्हणून पैसे मिळवते असं नक्कीच नसतं. आपणही काहीतरी करू शकतो, आत्मनिर्भर होऊ शकतो हा विश्वासच स्त्रीला मानानं जगण्यासाठी उपयोग ठरतो असं त्यांना वाटतं. पुण्यातून दिल्ली आणि मग व्हाया जर्मनी अपर्णाताई चीनमधील शांघाय या शहरात आल्या. तिथे त्यांच्या मिस्टरांची नोकरी 10 ते 12 वर्ष स्थिरावली आणि म्हणूनच अपर्णाताई तेवढी वर्ष निवांत झाल्या. त्यांना स्वतःच्या आवडी, कला याचं संशोधन, संवर्धन करायला वेळ मिळाला. मोझॅक या कलेचेही असंच झालं. जर्मनीमध्ये अनेक गोष्टी पाहिल्या होत्या. मोठ्या मोठ्या फ्रेम मोझॅक मधून केलेल्या आवडल्या तरी खूप महाग आणि ही कला आपल्याला शिकता येईल असं त्यांच्या मनातही आलं नव्हतं किंवा शिकू याचा असा त्यांना ध्यासही नव्हता. एकदा शांघाय मधील ओळखीच्यांकडे गेलेले असताना
तिथे मोझॅकमध्ये केलेली फ्रेम पाहण्यात आली आणि सहज गप्पा मारताना ती त्यांनीच केली आहे असं समजलं. त्या कुणाकडून शिकल्या ते समजताच अपर्णाताईंचे मन स्वस्थ बसेना आणि मग त्यांनी ही कला सहज आत्मसात केली. स्वतः शिकल्यानंतरही आपण दुसऱ्यांना शिकू असा विश्वास नव्हताच. शिवाय या कलेशी निगडीत वस्तू कुठे मिळतात, मोठ्या प्रमाणात घेतल्या तर त्या कुठे ठेवायच्या, असे अनेक प्रश्न होते. पण तरीही अपर्णाताईंच्या एका श्रीलंकन मैत्रिणीने त्यांना शिकवण्याचा आग्रह केला. मग अपर्णाताईंनी ही सगळी चौकशी करून सामान घेतलं आणि ज्या ठरलेल्या टाईल्स होत्या त्यावरच त्यांनी मैत्रिणीला शिकवलं. त्यातून आपल्याला शिकवायला जमतं असा विचार त्यांच्या मनात पक्का होत गेला. त्याच वेळी त्यांची मैत्रीण कम्युनिटी सेंटरमध्ये नोकरी करू लागली आणि तिथं मोझॅक शिकणारी एक शिक्षिका सोडून गेली आणि ती येणार नव्हती म्हणून मग मैत्रिणीच्या सांगण्यावरून अपर्णाताई सेंटरमध्ये जाऊन शिकवू लागल्या. याआधी त्यांनी काही महिलांना घरी क्लास घेऊनही शिकवले होते, पण 2 ठिकाणच्या वर्गाची वेगवेगळी फी आहे असे लक्षात येताच त्यांनी घरचे क्लास बंद केले आणि सेंटरमध्ये जाऊन अतिशय मन लावून शिकवणाऱ्या त्या शिक्षिका ठरल्या. त्यांनी आजपर्यंत 700 ते 800 लोकांना प्रशिक्षित केलेलं आहे. शिवाय ते स्वतः बनवलेल्या वस्तूंचीही विक्री करतात. त्यासाठी त्यांनी शाळेच्या माध्यमातून होणाऱ्या प्रदर्शनात स्टॉलही लावले आहेत. या व्यतिरिक्त ऑर्डर प्रमाणे मोझॅकच्या गोष्टी बनवूनही त्या विक्री करतात. आजकालच्या परिस्थितीनुसार ऑनलाईन, व्हॉट्सअप अशा सोशल मीडिया मार्फतही अपर्णाताईंच्या वस्तू जगभर पोहोचल्या आहेत. विक्री करणे हा उद्देश नक्कीच आहे, पण अव्वाच्या सव्वा फायदा घेणे हा दृष्टिकोन मात्र अपर्णाताईंचा नाही, ही आवर्जून सांगण्यासारखी गोष्ट वाटते. कारण त्या सुखवस्तू घरात आहेत. काय करायचं इतकी धावपळ करून, मजेत राहून, जमेल तसा टाइमपास करू असा दृष्टिकोन अपर्णाताईंनी कधीच ठेवला नाही आणि ठेवणारही नाहीत हे त्यांच्या धडपडीतून लक्षात येतं. त्यांनी वाढदिवसानिमित्त मोझॅक प्रशिक्षण अशाही प्रकारे मुलांना शिकवलं आहे. या सगळ्या गोष्टी करत असतानाच त्यांनी स्वतः डिझाईन करून बनवून घेतलेल्या दागिन्यांची प्रदर्शने भारतातही केली आहेत. अपर्णाताईंना स्वतःला नीटनेटके राहणे, प्रसंगानुरूप दागदागिने वापरणे आवडते. त्यामुळे शांघाय मधील दागिन्यांच्या मार्केटमध्ये जाऊन त्यांनी तिथे तयार मिळणाऱ्या दागिन्यांचे निरीक्षण केले. तिथले मोती किंवा खडे हे चांगल्या प्रकारचे असतात आणि त्यापासून बनवलेले दागिने भारतातील महिलांना नक्कीच आवडतील असे लक्षात घेऊन त्यांनी दागिन्यांची काही विशिष्ट डिझाईन्स बनवली आणि तेथे बनवणाऱ्या महिलेकडून करवून घेतले आणि त्या जेव्हा भारतात येत तेव्हा नागपूर, पुणे आणि मुंबई येथे त्या प्रदर्शन करत असत. त्यावेळी त्यांना इथल्या महिलांनी प्रचंड प्रतिसाद दिला. त्यामुळे त्या ज्या वेळी भारतात येत असत तेव्हा अनेकांच्या ऑर्डर प्रमाणे दागिने बनवून घेऊन येणे हे त्यांचे कामच झाले होते. याचाच अर्थ त्यांनी बनवलेली डिझाईन्स जरा हटके तर होतीच, शिवाय ती आकर्षक आणि मनात भरणारीही होती हे नक्कीच. याप्रमाणेच भारतात मिळणाऱ्या काही चांदीच्या दागिन्यांमध्ये सुधारणा करून ते घेऊन जाऊन त्याची विक्री त्या शांघायमध्ये करत असत. अशा तऱ्हेने प्रत्येक ठिकाणच्या ग्राहकांची एक आवडीची नस त्यांना पक्की उमगली होती. म्हणूनच तिकडच्या दागिन्यांनी भारतीय महिला खुश झाल्या तर भारतीय दागिन्यांनी शांघायमधील महिलांना आनंद दिला. अशा या अपर्णाताई त्यांनी आपली कलेची आवड सतत जागती ठेवली. नव्या कलांचं शिक्षण घेतलं आणि त्यातून त्यावेळी मिळणारी व्यवसायाची संधी सहज घेतली आणि त्या संधीचं सोनही केलं. या सर्वांबरोबर असलेली सामाजिक नाती, त्यात येणाऱ्या जबाबदाऱ्या याही त्यांनी समर्थपणे पेलल्या. त्यांचे पती श्री अमित वाईकर यांचा लोकसंग्रह फार मोठा आहे आणि तो संग्रह जपत अतिशय प्रेमळ वागण्या बोलण्यातून अपर्णाताईंनी तो वाढताही ठेवला आहे. त्यांचे कलाकौशल्य जसे विदेशात पोहोचले आहे तसेच त्यांचा मित्र परिवार आपलेपणा जपणारे सुहृद देशोदेशी आहेत, ही सर्वात मोठी जमेची बाजूच म्हटली पाहिजे. लेखिका सौ शैला गोखले. नमस्ते दोस्तों, मैं हूं अश्मित पटेल। आप में से जो मुझे फॉलो करते आ रहे हैं जानते होंगे कि मैं अपने फिटनेस पे कितना ध्यान देता हूं।
लेकिन फिटनेस के अलावा आपकी जो इम्यून सिस्टम है उसको हेल्दी रखने के लिए माइक्रो न्यूट्रिएंट्स और एंटीऑक्सीडेंट्स की बहुत जरूरत है। इसलिए मैं हमेशा नए प्रोडक्ट्स की खोज करते रहता हूं। हाल ही में मैंने एक ऐसी कंपनी को डिस्कवर किया जो बहुत बेहतरीन प्रोडक्ट्स बनाते हैं, वो भी हर्बल। स्मिता हर्बल लैब्स का स्क्रैब ऑन रेंज। आज मैं आपको उनके दो प्रोडक्ट्स के बारे में बताऊंगा। पहला है उनके मोरिंगा कैप्सूल्स जो प्लांट एक्सट्रैक्ट से बने हुए हैं। इसमें इतने ज्यादा एंटीऑक्सीडेंट्स हैं, मैं आपको लिस्ट बताता हूं। विटामिन ए, विटामिन सी, विटामिन ई, कैल्शियम, पोटेशियम और प्रोटीन भी है जिससे आके मसल्स बनते हैं। दूसरा है उनका हल्दी तुलसी ड्रॉप्स जो आप इनको दूध या पानी के साथ मिला के पी सकते हैं। मैं तो सीधे अपने मुंह में डाल देता हूं क्योंकि इसका टेस्ट इतना अच्छा है और अरोमा भी बहुत अच्छा है। लोकांना घरं मिळवून देणारी पल्लवी। आजकाल अनेक महिला स्वतःचा व्यवसाय करतात। आपल्या देशात स्वतःचा व्यवसाय करणाऱ्या महिलांचं कौतुक तर आहेच, पण परदेशात जाऊन सुद्धा स्वतःचा व्यवसाय करणाऱ्या महाराष्ट्रीय महिलांचं खास कौतुक करायला पाहिजे। निवारे संदर्भात रिअल इस्टेटमध्ये टेक्सास येथे व्यवसाय करणाऱ्या सौ पल्लवी अमर प्रभुणे यांची ही ओळख। खरं तर या क्षेत्रात काम किंवा व्यवसाय करणाऱ्या महिलांची संख्या तशी खूपच कमी। पल्लवी मुळशी पुण्याची। 1998 मध्ये ती MBA फायनान्स झाली। त्यानंतर पुण्यातच काही नोकऱ्या केल्या। 2000 साली लग्न होऊन ती अमेरिकेत कॅलिफोर्निया येथे गेली। H4 व्हिसावरती गेल्यामुळे पल्लवीला सुरुवातीला अमेरिकेत नोकरी करायला परवानगी नव्हती। अंदाजे 1 ते 1.5 वर्षानंतर पल्लवीचं व्हिसा स्टेटस बदललं आणि त्यामुळे आता ती नोकरी करू शकत होती। महत्वाचं म्हणजे पल्लवी नोकरी शोधत होती आणि एका ओळखीतून तिला नोकरी मिळालीही। ती नोकरी होती रिअल इस्टेटमध्ये। रिअल इस्टेटच्या संदर्भात पल्लवीला काहीच माहिती नव्हती, पण ज्या ब्रोकरकडे ती काम करत होती ना, त्या ब्रोकरनी पल्लवीला रिअल इस्टेटच्या संदर्भातील सर्व गोष्टी शिकवल्या। पल्लवी म्हणाली, प्लॅनिंग न करता तिचा रिअल इस्टेट क्षेत्रात प्रवेश झाला। त्यासाठी कोर्स वगैरे काहीही करावा लागला नाही। ऑन जॉब ट्रेनिंग सुरू झालं असंच म्हणा ना। खरं म्हणजे पल्लवीच्या दृष्टीने पाहता नवीन देश, हे कामाचं क्षेत्रही नवीन, तरीही पल्लवीने रिअल इस्टेट क्षेत्रातील सर्व गोष्टी आत्मसात केल्या। अंदाजे 5 वर्ष त्या ब्रोकरकडे तिने काम केलं। त्यानंतर दुसरीकडे नोकरी केली। अंदाजे 2 वर्ष रिअल इस्टेट क्षेत्रातील मॉर्टगेज या क्षेत्रामध्ये। 2008 साली रिअल इस्टेट सेक्टर कोसळला। त्यामुळे पल्लवी ज्या कंपनीत काम करत होती ती कंपनीच बंद पडली। पल्लवीची नोकरी गेली, पण तिने मुलांना मोठं करण्यासाठी 2 मुलांसह 3 वर्षे भारतात येण्याचा निर्णय घेतला। त्यानंतर 2015 साली भारतातून टेक्सासमध्ये परत आल्यावर पल्लवीने घर विक्री या क्षेत्रात प्रवेश करायचा असं ठरवलं। त्यासाठी तिथे टेक्सास रिअल इस्टेट लायसन्स घेणं गरजेचं होतं। अर्थातच पल्लवीने टेक्सास रिअल इस्टेट बोर्डाची परीक्षा दिली आणि परीक्षा पास झाल्यावरच पल्लवीला ते लायसन्सही मिळालं। घर विक्री या क्षेत्राबद्दल पल्लवीला काहीच माहिती नव्हती। हे काम आपल्याला आवडेल का, कसं जमेल, या क्षेत्रात प्रवासही बऱ्यापैकी करावा लागतो। पण ह्या कशाचीही धास्ती न घेता, चिंता न करता पल्लवीने या क्षेत्रात पाऊल टाकलं आणि हे घर विकण्याचं काम स्वतःचा व्यवसाय म्हणून सुरू केलं। पहिल्याच वर्षी छान जम बसला। माउथ पब्लिसिटीनी आणि पल्लवीचं काम आवडून तिने व्यवसायात स्वतःचा असा जम बसवला। पहिल्याच वर्षी त्या वर्षीचं टॉप प्रोड्युसर हे अवॉर्डही मिळालं आणि इतकंच नव्हे तर पुढील 2 वर्षीही ते अवॉर्ड पल्लवीलाच मिळालं। या घर विकणाऱ्या कामाविषयी पल्लवीला विचारलं की तू अनोळखी लोकांना घर दाखवतेस, त्यात धोका असेल ना ग? तेव्हा पल्लवी म्हणाली की प्रथम भेटताना किंचित भीती किंवा धोका वाटतो, कारण कधी कधी रिकामी घरं लोकांना दाखवायची असतात, पण एकदा भेटले की ती व्यक्ती कशी आहे
हे कळतं आणि मग मात्र जराही काळजी वाटत नाही. जे घर दाखवायचं असतं त्या घराच्या बाहेर रिएल्टर लॉक बॉक्स बसवलेला असतो. त्याची किल्ली ही रिएल्टर म्हणजे एजंटच्या जवळच असते. एका विशिष्ट पद्धतीने घराचं लॉक उघडून घरात जाता येतं. त्यामुळे घर दाखवून परत बंद करताना ते घर व्यवस्थित लॉक झालंय ना हे पण फार कटाक्षाने पाहावं लागतं. नंतर प्रत्यक्ष कामाचं स्वरूप कसं असतं याविषयी पल्लवीने सांगितलं. घर दाखवलं आणि त्यांना आवडलं तर त्या क्लायंटला ऑफर द्यायची, कॉन्ट्रॅक्ट बनवायचं, घराच्या मूळ मालकाला ते कॉन्ट्रॅक्ट दाखवायचं, त्यांनी स्वीकारलं की मग बँकेची कामं सुरू होतात, मॉर्टगेजचं काम चालू होतं. हे सर्व करण्यासाठी बऱ्याच डेडलाईन्स पाळाव्या लागतात. मग शेवटी सर्व नक्की होतं. आता हे सर्व व्हायला किती वेळ लागेल हे मात्र काही निश्चित नसतं. एखादा क्लायंट चांगला असेल तर काम पटकन होतं असं नाही. क्लायंटच्या गरजानुसार कधी कधी चटकन घरही मिळत नाही, त्यामुळे वेळ लागू शकतो. घर किती पटकन मिळेल हे मार्केटवर, इन्व्हेंटरीवर व क्लायंटच्या गरजांवर अवलंबून असतं. कधी कधी पटकन मिळून जातं, कधी वर्षही लागू शकतं. कधी कधी क्लायंट्सचे प्लॅन्स बदलतात, रद्द होतात, त्यामुळे पल्लवीची मेहनतही वाया जाऊ शकते. म्हणून थोडक्यात म्हणजे या क्षेत्रात अनिश्चितता बरीच आहे. 70% जास्त एजंट लोक हा उद्योग म्हणून स्वीकारू शकत नाहीत. फेल्युअर रेटही बराच मोठा आहे. काही क्लायंट्स वास्तुशास्त्राचा नको इतका अट्टहास करतात आणि अशी असंख्य प्रकारची माणसं पल्लवीला भेटतात. पल्लवीच्या कामाच्या वेळांविषयी तर निश्चिती काहीच नसते. सकाळी 9 ते संध्याकाळी 5 अशी कामाची वेळ असेल असं कधीच नाही. संध्याकाळी 5ला लोकांची ऑफिस बंद झाली की पल्लवीचं काम सुरू होतं. तेही रोज असतंच असंही नाही. वीकेंडला मात्र पल्लवी खूप बिझी, कारण लोकांना तेव्हा सुट्टी असते ना. कधी कधी तर इतकी बिझी की एका मागोमाग एक मीटिंग असतात. वीकेंडला पल्लवी बिझी असते तेव्हा घराची, मुलांची जबाबदारी अमर सांभाळतो. पल्लवी स्वयंपाक करून ठेवते, पण इतर कामं जसं की मुलांना क्लासला नेणं, आणणं वगैरे सर्व काही अमर करतो. कामाच्या निमित्ताने पल्लवीला प्रवासही खूप करावा लागतो. पल्लवीचा हा स्वतःचा व्यवसाय आहे. फाथम रियालिटी हा ब्रोकर आहे. प्रत्येक ग्राहकाचे घर घेण्याचे काम पूर्ण झाले की रिएस्टरला म्हणजे पल्लवीला तिच्या मिळकतीचा ठराविक हिस्सा ब्रोकरला द्यावा लागतो. फाथम रियालिटी खूप मोठी कंपनी आहे. 65पेक्षा जास्त मार्केटमध्ये त्यांचं काम चालतं. अमेरिकेच्या अनेक रिअल इस्टेटमध्ये हजारोंपेक्षा जास्त त्यांचे एजंट आहेत. इंडियन रिअल इस्टेटचे प्रमाण या इंडस्ट्रीत खूपच कमी आहे. पण पल्लवी म्हणते इतर सर्वांबरोबर काम करायला खूप छान वाटतं. ब्रोकरचं ऑफिस हे व्हर्च्युअल ऑफिस आहे. त्यांची ट्रेनिंग वगैरे असतात. हवं असेल तर तुम्ही त्याची निवड करू शकता. डिस्ट्रिक्ट डिरेक्टरही असतात. गरज पडली तर तुम्ही त्यांच्याशी फोनवर बोलू शकता. अजून एक फार महत्वाची गोष्ट पल्लवीने सांगितलं की अमेरिकेतली रिअल इस्टेट सिस्टीम ही खूपच ओपन, पारदर्शी आणि ऑर्गनाइज्ड आहे. त्यामुळे व्यवसाय करायला मजा येते. भारतात काम करणं आणि अमेरिकेत काम करणं यामध्ये प्रचंड फरक आहे. पल्लवी खूप आनंदी आणि उत्साही आहे. असेल तेव्हा प्रचंड काम असतं, पण ते ती अतिशय कौशल्याने आणि अतिशय उत्साहाने करते. आणि तेही घर, संसार सर्व सांभाळून. अर्थात अमरची तिला पूर्ण साथ आहे, यात मात्र जराही शंका नाही. त्यामुळे अमरचंही कौतुक. व्यवसाय म्हटला की महिन्याच्या महिन्याला मिळकतीची शाश्वती नसते. पण घरासाठी पल्लवीचं दुसरं मिळकतीचं साधन असल्यामुळे तिने व्यवसाय करण्याचा धोका पत्करलाय. पल्लवीच्या जिद्दीला, धाडसाला, कर्तृत्वाला सलाम. धन्यवाद. लेखिका पद्मा कराडे. लंडनला राहून थालीपीठाची मजा. आपण नेहमीच म्हणतो
की लग्नाच्या गाठी स्वर्गातच बांधल्या जातात. आणि म्हणूनच मग काही वेळेला अगदी जवळचं स्थळ असलं तरी लक्षात येत नाही किंवा आपण इतक्या लांबचं स्थळ शोधलंच नसतं असं वाटणाऱ्या स्थळाशीही लग्न सहज जमून जातं. किंवा अशा अनेक गोष्टी ज्या आपल्या आयुष्यातही अकल्पित ठरतात आणि घडतात, ते तर नियतीची योजनाच असं म्हणून स्वीकारून आपण पुढे जातो, नाही का? आणि असं काही वेगळं घडणं किंवा व्यवसाय उद्योगात हे घडणं हेही सहज घडल्यासारखंच होतं. आता हेच पहा ना, आज आपण ज्या मृणाल कुलकर्णी यांच्या उलाढालीची माहिती घेणार आहोत त्यांचंही असंच काहीसं झालंय. म्हणजे 1998ला पतीच्या नोकरीनिमित्त त्या लंडनला गेल्या, पण काही कारणाने त्या परत आल्या. आता इथे स्थायिक होणार असं वाटत असताना पुन्हा त्यांना लंडनला जावे लागले. तिथे मुलगा लहान असताना त्याला पाळणा घरात ठेवून नोकरी करायची नाही, म्हणून घर बसल्या पैसा मिळवा या जाहिरातीमुळे व्यवसायाशी जवळीक बांधली गेली. त्या कंपनीची जी उत्पादनं होती त्याच्या कॅटलॉगवरून आपल्या आजूबाजूच्या लोकांची ऑर्डर घ्यायचा आणि माल आला की त्या लोकांना पोहोचवायच्या. अशा प्रकारेही आपल्याला विक्री करता येते असा आत्मविश्वास या धडपडीतून मिळाला. नंतर पतिप्रसाद कुलकर्णी यांची नोकरी बदलली आणि राहण्याचं ठिकाणही बदललं. मग जुन्या कंपनीबरोबर चालू झालेले काम सोडावे लागले, पण मग नव्या ठिकाणी पुस्तक स्टॉल लावून विकण्याचं काम केलं. त्यानंतर अशा काही घटना घडत गेल्या की प्रसाद आणि मृणालताई दोघेही व्यावसायिक झाले. त्याचं असं झालं की प्रसादजींचे वडील निवर्तले आणि वडिलांची व्यावसायिक होण्याची अपूर्ण इच्छा प्रसादजींनी पूर्ण करायचं ठरवलं. प्रसादजी आणि मृणालताई लंडन मध्ये होते. शनिवार रविवार खूप वेळ हाताशी होता. त्या वेळात काही करता येईल का? त्यावेळी चितळ्यांची बाकरवडीचा नमुना तिकडेच आखला, पण येणार कसा इकडे? त्याचप्रमाणे पुण्याच्या जोगळेकर यांच्याकडच्या लेदरच्या वस्तू बनवायचे लायसन्सेस होते, म्हणून मग प्रसादजींनी त्या लेदरच्या वस्तू UK मध्ये वेगवेगळ्या मॉलमध्ये, शोरूम मध्ये द्यायला सुरुवात केली आणि पहिली 4 ते 5 वर्ष या व्यवसायात प्रसादजींचा जम बसू लागला. पण त्यानंतर मार्केटमध्ये चायनीज वस्तू यायला लागल्या आणि त्यांची किंमत कमी असल्याने ग्राहकांचं लक्ष त्यांनी अधिक वेधून घ्यायला सुरुवात केली. त्यावेळी एकूणच मार्केटचा अभ्यास करताना असे लक्षात आलं की रसोई मॅजिक हा मसाला लंडन मध्ये मिळत नाही. रसोई मॅजिकचे चोरडिया यांच्याबरोबर प्रसादजींनी चर्चा केली आणि त्यांच्याबरोबर त्यांनी आपल्या ओळखीवर रसोई मॅजिकला लंडन मध्ये विक्री करून बघण्यासाठी एक प्रयत्न करून बघतो असं सांगितलं. त्यावेळी मृणालताई इंडियन हाय कमिशन मध्ये नोकरी करत होत्या. तिथे काही वेगळा अनुभव आल्याने मृणालताईंनी ती नोकरी सोडली आणि प्रसादजींसोबत रसोई मॅजिकला एक स्थान मिळवून द्यायचं त्यांनी ठरवलं. मग मृणालताईंनी आणि प्रसादजींनी स्वतः मॉल किंवा मोठ्या दुकानं बाहेर रसोई मॅजिक वापरून काही पदार्थ तयार करण्याचं आणि प्रात्यक्षिकातून लोकांना चव देण्याचं ठरवलं. त्यावेळी लंडन मध्ये MDH मसाले, रेडी टू कीप या सगळ्याला खूप पसंती होती आणि त्याच्यासोबत शर्यतीत जिंकणे थोडे धाडसाचेच होते. पण मृणालताईंनी अक्षरशः आपल्या प्रयत्नाने लंडन मध्ये अनेक ठिकाणी प्रात्यक्षिकांतून लोकांपर्यंत रसोई मॅजिकची चव पोहोचवली. तिथे मसाला घेताना तो आपण कसा कसा वापरू शकतो, तो वापरताना काय काळजी घ्यायची, त्यामध्ये काय काय नाविन्य आणू शकतो, या सर्व प्रश्नांची उत्तरं मृणालताईंची प्रात्यक्षिक देत होती. मृणालताईंनी तर तेथील स्वामीनारायण मंदिराबाहेर कांदा लसूण वापरलेले रसोई मॅजिकचे पदार्थ करून दाखवले आणि त्यानंतर रसोई मॅजिकचे लंडन मध्ये खप नाही असे म्हणून जे चोरडियांनी बंद केले होते त्याच रसोई मॅजिकला लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला. रसोई मॅजिकचे कोठारी ज्यांचा प्रसादजींशी मैत्रीपूर्ण संबंध होता त्यांनीच सांगितले की मी तुम्हाला चितळ्यांचेही उत्पादन देऊ शकतो. त्यामुळे मग चितळ्यांचे उत्पादन आम्ही लंडन मध्ये देऊ लागलो. त्यानंतर मात्र प्रसादजी आणि मृणालताईंनी महाराष्ट्रातल्या अतिशय उत्तम उत्पादनांना मार्गदर्शन करून त्यांना ग्लोबल व्यवसायाची संधी द्यायची ठरवलं. त्याचे एक उत्तम उदाहरण म्हणून सोहम प्रॉडक्ट्स यांचे देता येईल. त्या दोघांनाही असे वाटत असे की काही तयार पदार्थ महाराष्ट्रातले आपण घेतोय, लोकांपर्यंत पोहोचवतोय, पण अगदी घरगुती पदार्थ म्हणजे भाजणी, मेथकूट, चकली हे पदार्थ सोहम प्रॉडक्टचे एकदम चांगले असतात हे त्यांना पुण्याला आलं असताना समजलं. मग त्यांनी सगळी मदत केली
पॅकिंग कसं असावं, लेबल कसं असावं, कोणते परवाने कुठे घ्यायचे, पार्सल कसं पाठवायचं, हे सगळं त्यांना सांगून त्यांच्याकडून करवून घेतलं. आणि आज सर्वात जास्त मागणी असलेल्या पदार्थात सोहम प्रॉडक्ट्सचा नंबर बराच वरचा लागतो. त्यांनी आता कल्याणच्या खिडकीवाड्याची पेस्ट रूपात ही लंडनमध्ये सेवा सुरू केली आहे. सोहम प्रॉडक्ट मधील राजगिरा लाडू हाही बेस्ट सेलिंगच आहे. त्यामध्ये राजगिरा लाडू कसा असावा, कशी चव असावी, काय असावं, हे स्वतः मृणालताईंनी त्यांच्या सोबत बसून करवून घेतलं आहे. आज लंडनमध्ये सर्वत्र फ्री होम डिलिव्हरी देण्याचं काम पंडित UK लिमिटेड यांच्या तर्फे चालते. त्यांच्या वेबसाईटवरून ऑनलाईन ही पदार्थ मागवणे शक्य आहे. आणि जी लोक पुन्हा पुन्हा माल खरेदी करतात त्यांना व्हाउचर कोडही दिले जातात. यातूनही असं समजतं की पंडित UK लिमिटेड ही कंपनी मार्केटिंगच्या सर्व खुल्या युक्त्या क्लुप्त्या वापरून महाराष्ट्रातील आणि भारतातील उत्पादनाची विक्री करत आहे. आज लंडनमध्ये 14 जण त्यांनी दिलेला माल आपापल्या भागात विकण्याचं म्हणजे डिस्ट्रीब्युटरचं काम करतात. त्यांचं म्हणणं असं की परदेशी राहणाऱ्या मराठी माणसालाही काहीतरी व्यवसाय करावा अशी इच्छा असते, पण नक्की काय करावं हे लक्षात येत नाही. म्हणूनच मग मृणालताई आपल्या अगदी सुरुवातीच्या अनुभवावरून ओळखीच्या मैत्रिणींना महिलांना डिस्ट्रीब्युटर होणार का असे विचारून ते कसं काय करता येईल याचं मार्गदर्शन करतात. प्रसादजी म्हणतात की ज्या पॉटमध्ये आपली महाराष्ट्रीयन मंडळी राहतात त्यांना या पदार्थाची चव घ्यावी असं मनापासून वाटत असतं. आणि आपल्याला पाहिजे असलेली चव अगदी खात्रीलायक मिळाली तर माणसं नक्कीच घ्यायला तयार होतात. प्रसादजी आणि मृणालताई यांनी भारतीय चवींना जगभर प्रसारित करण्याचा विडाच उचललाय. म्हणूनच त्यांच्यातर्फे मोठे ब्रँड नेम असलेले पदार्थही जर्मनी आणि इतर युरोपियन देशात जातात. जसं की गिरनार चहा, गिरनार रेडीमेड चहा, चहा मसाला, बादशाह मसाले, पेपर बोट, फ्रूट ज्यूस, MTR मसाले, चितळी बंधू या सर्वांची उत्पादने. त्यांची वेबसाईटही आहे www.indianbasket.com. यावरूनही ग्रोसरी मागवता येते. काही पदार्थ मध्य प्रदेशातून येतात, काही गुजरात मधून. हे पंडित फूड्स तर्फे पोहोचवले जाते. काही अगदी छोटे, त्यामध्ये खिडकी वडा असेल तर गणेश भेळ सुद्धाही आहे. सोहम प्रॉडक्ट बरोबरच प्रवीण लोणची, केपर मसाले यांनाही परदेशात आपली विक्री करणे पंडित फूड्समुळे शक्य झाले आहे. म्हणजे या मार्गाने ते आपले समाजावरती असलेले ऋण फेडत आहेत असंच म्हणायला हरकत नाही. अमेरिका, युरोप, लंडन येथे सर्वदूर राहणारी महाराष्ट्रीयन माणसं आणि पदार्थांची गोडी ज्यांना आहे अशी माणसं आपल्या जिभेची इच्छा तृप्त करत आहेत. ते लोक यापूर्वी इथं जसं आणि जे उपलब्ध होतं त्याने पोटपूजा करत होतेच किंवा पोटभर खात होते. पण आता प्रसादजी आणि मृणालताईंच्या प्रयत्नाने ते लोक मन भरून खातात आणि समाधानीही होतात. हे जे खाण्याचं समाधान आहे तेच प्रसादजींना अधिक भावतं. या सर्वांमध्ये काही ब्रँड आपलं नाव होऊनही पंडित फूड सोबत मार्केट माध्यमातून ते अनेकांपर्यंत पोहोचवतात. मृणालताई ज्या ज्यावेळी भारतात येतात त्या त्यावेळी इथे नवीन नवीन काय तयार होतं आणि त्याची चव ही परदेशात नेलीच पाहिजे असं त्यांना वाटत असतं आणि म्हणून त्या पदार्थांच्या शोधात असतात. नंतर एकदा असं कोणी काही नवकोरं देणारा भेटला तर त्याच्याशी संपर्क साधून त्यांच्या उत्पादनाला साता समुद्रापार नेण्यासाठी काय तयारी करावी लागेल या सर्वांवर त्या विस्तृत चर्चा करतात. जो बनवणारा आहे त्याची उत्पादनाची क्षमता आणि उत्साह लक्षात घेऊन त्याला सर्वतोपरी मदत करायला तयार होतात. आणि 1-2 वर्षात त्याचे उत्पादन चक्क लंडनला जाऊन पोहोचते. अशा अथक परिश्रमातून दोघांनीही मार्ग काढला आहे. त्यांनी पाऊलवाट तयार करण्यापासून मेहनत घेतली आणि आता हळूहळू त्याचा हमरस्ताच बनला आहे असंच म्हणा ना तुम्ही. फार पूर्वी म्हणजे जेव्हा ब्रिटिश भारतात आले आणि व्यवसाय करता करता इथेच स्थिरावले असं इतिहास सांगतो. पण आमचे प्रसादजी आणि मृणालताई नोकरीनिमित्त लंडनला पोहोचले आणि आपल्या कर्तबगारीनं व्यवसायात स्थिरावले आणि इतकंच नाही तर अनेक भारतीय व्यवसायांना त्यांनी एक मोठं व्यावसायिक दालनच खुलं करून देता देता एक नवा इतिहासच घडवला असं म्हटलं तर वावगं होणार नाही. लेखिका सौ शैला गोखले. स्पेशल मसाला क्वीन कमलताई परदेशी
लेखिका अनुप्रिता नगरकर. आयुष्याच्या वाटचालीत एखाद्याच्या आयुष्याला कुठे, कसं आणि कोणतं वळण लागेल हे कोणालाच सांगता येत नाही. कमल परदेशी, एक शेतमजूर, पुणे जिल्ह्यातल्या दौंड तालुक्यातील सुटबाव या खेड्यातील ही महिला आज अंबिका महिला औद्योगिक संस्थेच्या चेअरमन आहेत. असं सांगितलं तर तुम्ही सुद्धा आश्चर्यचकित व्हाल. खरंच त्यांचा हा शेतमजूर ते उद्योजिका हा प्रवास अगदी थक्क करणार आहे. कमलताईच्या खेड्यात राहतात तिथल्या महिला खरोखरच अशिक्षित शेतमजुरी करून कसा बसा गुजारा करतात. कमलताईंना वाटलं की आपण सगळ्यांनी मिळून काहीतरी करून आपली परिस्थिती बदलू शकतो. सुरुवातीला त्यांनी जवळच्या 11 बायकांना हा आपला विचार सांगितला. प्रत्येकीचा आपला सहभाग आहे असा दुजोरा मिळाल्यावर कमलताईंनी बचत गट 2000 साली सुरू केला. तेव्हा खरं तर त्यांना बचत गटाचं काम कसं चालतं, बँकेत पैसे कसे ठेवायचे याबद्दल काहीच माहिती नव्हती. पण त्यांचा धाडसी स्वभाव, जिद्द त्यांना काही स्वस्त बसू देत नव्हता. त्यांनी सुरुवातीला अगदी छोट्या प्रमाणात घरगुती मसाले बनवून त्याची लहान लहान पाकिटं करून ती जवळच्या मार्केटमध्ये विकायला सुरुवात केली. त्यांच्या मसाल्याचा दर्जा हा उत्तम असल्यामुळे खपही वाढू लागला. साहजिकच तालुका, जिल्हा इथे सुद्धा त्या विक्रीसाठी त्यांची ही मसाले पाकिटे पाठवू लागले. वेगवेगळे 40 प्रकारचे मसाले लोकांना पसंतही पडू लागले. सुरुवातीच्या काळात जिल्हा परिषद तसंच काही संस्थांच्या मदतीने भरवण्यात येणाऱ्या प्रदर्शनातून या मसाल्यांची विक्री व्हायला लागली. अंबिका मसाल्याची ओळख म्हणजे झणझणीत, खमंग आणि अगदी स्वादिष्ट अशी होऊ लागली आणि वेगवेगळ्या राज्यातून या मसाल्यांना जोरदार मागणी यायला लागली. नागपूर, काश्मीर, उत्तराखंड, गुरगाव, जयपूर तसंच मुंबई, पुणे येथील जवळजवळ 25 ते 27 मॉलमध्ये हे मसाले विक्रीस ठेवले गेले. व्यवसाय वाढला. मग त्यांनी नाबार्ड बँकेतून कर्ज घेऊन मशिनरी बसवली आणि जोमाने काम करायला सुरुवात केली. मुंबईत नाबार्डतर्फे बचत गटांचं प्रदर्शन आयोजित केलं होतं. या प्रदर्शनाला जर्मनीच्या चान्सलर अँजेला मार्केल यांनी भेट दिली असताना त्यांना बचत गटाच्या महिलांनीच तयार केलेल्या वस्तू भेट म्हणून दिल्या. त्यांना अंबिका मसाले अगदी पसंत पडले आणि मग अंबिका मसाले जर्मनीमध्ये निर्यात व्हायला लागले. तसंच इराण, इराक, सिंगापूर या ठिकाणीही अंबिका मसालेंना खूप मागणी आहे. त्यामागचं मोठं कारण म्हणजे या कोणत्याही मसाल्यात रासायनिक प्रक्रिया केली जात नाही. शुद्ध घरगुती मसाले असल्यामुळे सगळ्यांच्याच पसंतीला ते उतरतात. कमलाताईंचं खरं नाव कमल ठोंबरे असं आहे, पण त्यांचे मसाले जसे परदेशी जाऊ लागले ना, आजूबाजूचे लोक कमलताई परदेशी याच नावाने त्यांना संबोधू लागले आणि मग कमलताईंनी सुद्धा कागदोपत्री कमलताई परदेशी असंच नाव लावलं. आहे की नाही गंमत वाटण्याजोगी गोष्ट. व्यवसाय वाढल्यावर छोट्या जागेत एवढ्या मोठ्या प्रमाणात काम करणं कठीण व्हायला लागलं. पण जिल्हाधिकाऱ्यांनी नाममात्र शुल्क घेऊन 20 गुंठे सरकारी जागा अंबिका महिला बचत गटाला दिली. आता 2 पाळ्यांमध्ये काम सुरू आहे. तेथे स्वच्छतेचे, सुरक्षिततेचे सर्व नियम पाळले जातात आणि कमलताई हे अगदी अभिमानाने सांगतात. जनरेटर असल्यामुळे वीज खंडित झाली तरी उत्पादनावर परिणाम होत नाही. लहानपणी 7व्या वर्षी त्या म्हणजे आपल्या कमलताई ज्येष्ठ नागरिकांना दवाखान्यात नेण्याची जबाबदारी घ्यायच्या. मुळात त्यांचा पिंड सामाजिक कार्य करण्याचा. आपण कोणाच्या तरी उपयोगी पडावं असंच नेहमी त्यांच्या मनात यायचं. दुष्काळग्रस्त महिलांसाठी त्यांना 4 पैसे मिळावेत म्हणून काम देण्यासाठी ठाणे शहरात पिठलं भाकरीचा स्टॉल उघडून त्यांनी महिलांना व्यवसाय उपलब्ध करून दिला. कमलाताईंना वेगवेगळे अनेक पुरस्कारही मिळालेले आहेत. त्यांना विचारलं, आपलं काय स्वप्न आहे? तर त्या म्हणाल्या, मला गाडी, बंगला याचा काही हव्यास नाही, मात्र कंटेनर भरून अंबिका मसाले परदेशी निर्यात व्हावे म्हणजे माझ्याकडे आता 1100 बायका काम करतात ना, त्याऐवजी 2-2.5 हजार महिला काम करतील. तेवढे जास्त संसार सुखात राहतील. त्यांना विचारलं, अंबिका नाव कसं सुचलं? तर त्यांनी सांगितलं की आपल्या अवघ्या महाराष्ट्राची कुलदेवता तुळजापूरची भवानी माता अंबाबाई आहे आणि म्हणून अंबिका मसाले हे नाव ठेवलं. आता आपण सगळ्यांनीच त्या अंबाबाईला साकडं घालूया, प्रार्थना करूया
कमलाताईंचे स्वप्न लवकरात लवकर सत्यात उतरू दे. धन्यवाद. आजच्या लेखाचं शीर्षक आहे सॉफ्टवेअर कंपनीची मालकीण डॉक्टर मानसी. 21वे शतक हे तंत्रज्ञानाचे शतक आहे असं म्हटलं तर वावगं होणार नाही. प्रत्येक जण या तंत्रज्ञानाचा वापर करत आहे, मग तो कुठल्याही वयोगटातला असो. या करोना पॅन्डेमिकच्या काळात तर तो वापर प्रचंड प्रमाणात वाढला आहे ते तंत्रज्ञान वापरणे असाच विचार सर्वजण करत आहेत. पण मी काहीतरी नवीन तंत्रज्ञान शोधण्याचा तयार करण्याचा प्रयत्न करावा असं वाटणाऱ्यांचं प्रमाण या तरुणांच्या पिढीत कमीच आहे. अशा वेळी एखादी महाराष्ट्रीयन मुलगी शिक्षणासाठी अमेरिकेत जाते, आपलं शिक्षण पूर्ण करून ताबडतोब आपली स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी काढते, स्वतःचा व्यवसाय चालू करते, हे खरंच खूप कौतुकास्पद आहे. खरं तर इतकंच नाही तर शिक्षण चालू असतानाच तिने तसं मनाशी ठरवलं होतं आणि ते प्रत्यक्षात आणलंही. किती आत्मविश्वास, जिद्द असेल तिच्या ठाई याची आपण कल्पनाच करू शकत नाही. चला जाणून घेऊया तिच्याविषयी, तिच्या या संपूर्ण प्रवासाविषयी. तिचं नाव डॉक्टर मानसी वर्तक. मानसी मूळची पुण्याची. 12वी पर्यंतचं शिक्षण पुण्यातच झालं. पुढील शिक्षणासाठी अमेरिकेतच जायचं असं तिनं ठरवलंच होतं. त्याप्रमाणे स्कॉलरशिप मिळवून मानसी 2006 साली अमेरिकेत गेलीही. घरच्यांचा अर्थातच पाठिंबा होताच. वर्सेस्टर इन्स्टिट्यूट मधून मानसीने पॉलिटेक्निक कम्प्युटर सायन्स आणि मॅथ्स या दोन्हीतही ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. त्यानंतर तिनं मायक्रोसॉफ्ट कंपनीत नोकरी केली. नंतर MIT मध्ये प्रवेश घेऊन MS आणि PhD ही केलं. 2018 साली मानसीचे PhD पूर्ण झालं आणि लगेचच म्हणजे 2018च्या शेवटी व 2019च्या सुरुवातीला मानसीने वर्टा ही स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी सुरू केली. मानसीचा PhDचा प्रबंध मशीन लर्निंग व आर्टिफिशियल इंटेलिजन्स या विषयांशी संबंधित होता. त्याचाच उपयोग करून मानसीने ओपन सोर्स सिस्टीम बनवली, जी तेव्हा बऱ्याच लोकांनी, बँकांनी वगैरे वापरली. तेव्हाच तिला जाणवलं की आपण जी टेक्नॉलॉजी निर्माण केली आहे त्याचा खूप चांगला परिणाम होतोय. MIT मध्ये शिकत असतानाच या व्यवसाय संदर्भात मानसीला बरीच माहिती मिळाली. त्यावेळेस ते करण्याचा प्रयत्नही त्यांनी केला आणि तेव्हाच ठरवून टाकले की PhD झाल्याबरोबर लगेचच स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी चालू करायची. त्यावेळी MITत असतानाच ही टेक्नॉलॉजी अगदी युनिक आहे हेही तिनं ओळखलं होतं. तिचा अंदाज होताच की आता येणाऱ्या काळात सॉफ्टवेअर क्षेत्रात खूप बदल होणार आहे. उदाहरणार्थ मोबाईल टेक्नॉलॉजी, वेब टेक्नॉलॉजी याचा वापर सोशल मीडियावर भरपूर होणार आणि त्याप्रमाणे झालेही. ही लाट इंटेलिजंट सॉफ्टवेअरची आहे. रोबोचा वापरही वाढणार आहे. पण या सर्वाबरोबरच अजून एक गोष्ट मानसीला जाणवत होती की टेक्नॉलॉजी शिकलेल्या मुलींचे प्रमाण त्या मानानं कमी आहे. त्यातही आपली स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी असणाऱ्या मुलींचं प्रमाण तर नगण्यच होतं. यामुळे सुद्धाही मानसीला असं वाटत होतं की आपण आपली सॉफ्टवेअर कंपनी सुरू करून दाखवायचीच. किती जिद्द, धडाडी व आत्मविश्वास होता तेव्हा आणि अजूनही आहेच. मध्यंतरीच्या काळात म्हणजे 2012 मध्ये मानसीचे लग्न झाले. तिचे मिस्टर, सर्व परिवार, आई वडील, भाऊ सर्वांचाच भक्कम मानसिक आधारही मानसीला होताच. हेही खूप महत्वाचंच आहे. स्वतःची कंपनी चालू करताना अडचणी तर येणारच, पण त्यासाठी मानसीच्या मनाची पूर्ण तयारी होतीच. उदाहरणार्थ फॉरेन कस्टमर मिळवणं, चांगली टीम तयार होणं, त्यात होणारे चढ उतार इत्यादी इत्यादी. MIT मुळे मानसीला चांगले व्यासपीठ मिळाले, ज्यामुळे व्हेंचर कॅपिटल फंडिंग जमा करता आलं. तिथे शिकत असतानाच त्याच क्षेत्रातील बऱ्याच लोकांबरोबर मानसीने काम केलं होतं, त्यामुळे लोकांना तिचं काम माहिती होतं, त्यामुळे तेही तिला मदत करत. तसेच कंपनी सुरू केल्याबरोबर कस्टमर मिळवणंही सोपं होतं. मानसीच्या कंपनीत आता 25 लोक आहेत. यात विविध देशातील म्हणजे पुणे, ब्राझील, रशिया, एशियन कंट्रीज इत्यादी ओव्हरसीजचे कॉन्ट्रॅक्टर्सही आहेत. स्त्रियांचे प्रमाण कमी आहे. वर्टा कंपनीच्या क्लायंट्समध्ये
जगातील पहिल्या नंबरच्या बिझनेस कोलॅबरेशन प्लॅटफॉर्म आणि जगातील सर्वात मोठ्या डिजिटल कंटेंट लायब्ररीचा समावेश आहे. वर्टा या ग्राहकांना इंटेलिजंट सॉफ्टवेअर बनवायला मदत करते. उदाहरणार्थ त्यातील सर्च, रिकमेंडेशन, कंटेंट इंडेक्सिंग आणि फ्रॉड डिटेक्शन इत्यादी. वर्टा हे मशीन लर्निंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स ऑपरेशन सॉफ्टवेअर बनवते. याचे 2 भाग आहेत. पहिल्या भागात माहिती गोळा करून मॉडेल तयार केले जाते आणि दुसऱ्या भागात या मॉडेलचा वापर करून नवीन डेटासाठी निष्कर्ष काढले जातात व निरनिराळ्या क्षेत्रात निर्णय घेण्यासाठी वापरले जातात. यामध्ये प्रामुख्याने दुसऱ्या भागाचे काम केले जाते. यात मॉडेलचे पॅकेजिंग, ऑप्टिमायझेशन, डिलिव्हरी आणि मॉनिटरिंग यासाठी लागणारे सॉफ्टवेअर बनवले जाते. इंडस्ट्रीमधील उदाहरण घ्यायचे झाल्यास तुम्ही केमिकल प्रोसेसचा विचार केलात तर प्रथम तुम्ही जेव्हा एखादे केमिकल बनवता तेव्हा तुम्हाला खूप प्रयोग करावे लागतात जोपर्यंत हवा तो फॉर्म्युला तुम्हाला मिळत नाही. हे काम म्हणजे मशीन लर्निंगच्या ट्रेनिंग फेज प्रमाणे आहे. एकदा तुम्हाला तो फॉर्म्युला सापडला की त्यानंतर त्याची मोठ्या प्रमाणावर निर्मिती कशी करता येईल हे पाहावे लागते. नंतर या कामात वरचेवर सुधारणा कशा करता येईल हे पाहायचे आणि मग ही माहिती अनेक लोकांपर्यंत कशी पोहोचवायची हे वर्टाचे या प्रकारचे काम आहे. तुझी भविष्यातील स्वप्ने कोणती असे मानसीला विचारले असता तिने सांगितले की भविष्यात वर्टा मशीन लर्निंग क्षेत्रात एक अग्रगण्य कंपनी बनवणे हेच तिचं स्वप्न आहे. यासाठी या क्षेत्रातील सर्व टॅलेंटेड लोकांना बरोबर घेऊन नाविन्यपूर्ण पद्धतीने विकसित करणे हे मानसीचे ध्येय आहे. भविष्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंगचा वापर अगदी रोजच्या जीवनात होणार आहे. त्यात जास्तीत जास्त नैतिकता जपली जावी यासाठी वर्टा प्रयत्नशील राहणार आहे असेही मानसीने सांगितले. करोना काळाचा व्यवसायावर काय परिणाम झाला याविषयी मानसीला विचारले तेव्हा त्यांनी सांगितले की त्या काळात नवीन प्रोजेक्ट लोक सुरू करत नव्हते कारण पैशाचा मोठा प्रश्न होता. मग यावेळी वर्टाने प्रॉडक्ट डेव्हलपमेंटवर लक्ष केंद्रित केलं. आता परिस्थिती जशी जशी सुधारू लागली आहे तसे तसे परत क्लायंट्स मिळू लागले आहेत. लोकांचा प्रतिसादही वाढला आहे. दुसरं असं की सर्वजण आता घरूनच काम करू शकतात. त्यामुळे जॉग्राफिकली डिस्ट्रीब्युटेड लोकांनाही आम्ही नोकरी देऊ शकतो असंही मानसी म्हणाल्या. शेवटी असंच म्हणावंसं वाटतं की मानसीचा हा संपूर्ण प्रवास ऐकून मी अगदी थक्क झाले. मुळातच खूप हुशार असलेल्या मानसीचा आत्मविश्वास, जिद्द, धडाडी, आलेल्या कठीण परिस्थितीवर मात करण्याचा तिचा स्वभाव या सर्वांमुळेच फोर्ब्स सारख्या जगप्रसिद्ध मॅगझिनने मानसीच्या कंपनीवर वर्टावर लेख प्रसिद्ध केला आहे. हा मानाचा तुराच आहे. लेखिका पद्मा कराडे. नमस्कार, मी सोनाली कोचरेकर. मी फार्मासिस्ट आहे, मी न्यूट्रिशनिस्ट आहे आणि ॲपेटाईट पुढे माझा ब्रँड आहे. इथे तुम्ही बघाल तर माझ्याकडे सगळ्याच प्रकारचे प्रोडक्ट आहेत. म्हणजे लाडू, चिवडा, एनर्जी बार आहेत, मंचीज आहेत आणि हे सगळ्याचमध्ये आपण कुठेही साखर वापरत नाही. त्याच्यामध्ये आपण ऑर्गॅनिक ब्लॅक जॅगरी वापरतो आणि हनी बेस्ड प्रोडक्ट बनवलेले आहेत. तर माझ्या प्रॉडक्टबरोबरच मी कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंगही करते. तर या रिलेटेड कुठल्याही प्रकारचा माहिती हवी असेल तर प्लीज मला कॉन्टॅक्ट करा. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9769689812. नमस्कार. ठिपक्यांच्या रांगोळीची वेगळी ओळख. आजकाल परदेशी जाणं किंवा परदेशात स्थायिक होणं, परदेशात नोकरी करणं यातली कोणतीच गोष्ट विशेष कौतुकाची, अगदी भुवया उंचावणारी राहिलेलीच नाही. आज अगदी सगळ्या आर्थिक स्तरातल्या घरातलं कोणी ना कोणी परदेशात असतंच. काय खरं आहे ना? पण 35 ते 30 वर्षापूर्वी असं नव्हतं. परदेशात स्थायिक झालेले लोक जेव्हा भारतात येत असत त्यावेळेला त्यांना भेटण्याची, त्यांच्याशी बोलण्याची एक वेगळीच अहमहमिका लागलेली असायची. आणि ही परदेशी पाहुणे जर आपल्या घरी भेटायला आले तर अगदी परब्रह्म आले या भेटी, अशीच अवस्था असे. आज ज्यांना आपण भेटणार आहोत त्या अशाच खूप वर्षापूर्वी अमेरिकेला गेल्या. तिकडे त्यांनी कॉलेजात शिकवण्याचं काम केलं आणि तिकडेच आपल्या ठिपक्यांच्या रांगोळीला एक वेगळाच आयाम दिला. या रांगोळीला आपल्या गणितात प्राधान्य देऊन तिकडच्या लोकांना ही कला वेगळ्या पद्धतीने शिकवून प्रसिद्ध देणाऱ्या या माधुरीताई बापट. माधुरीताई बापट मूळच्या सांगलीच्या.
माहेरचं आडनाव गाडगीळ. त्यांचं असं म्हणणं आहे की महाराष्ट्रातल्या सांगली, सातारा या भागात रांगोळी काढणं ही अगदी रोजचीच गोष्ट आहे. आजही तिकडे रांगोळ्या काढल्या जातात. त्यामुळे मुळातच रांगोळी काढणं ही एक नेहमीचीच गोष्ट. त्यांना पारंपरिक रांगोळ्या चित्रित करायला माधुरीताईंना खूप आवडतात. तितक्याच फुलं, पानं, निसर्ग या गोष्टीही रांगोळीत चित्रित करायला आवडतात. त्यांच्याजवळ अगदी अमेरिकेत गेल्यानंतरही एक ठिपक्यांच्या रांगोळीचं पुस्तक आहे. त्यांनी म्हणजे आपल्या माधुरीताईंनी तिकडे गेल्यावर या पुस्तकातल्या काही रांगोळ्या नव्याने तयार केल्या. त्या रांगोळ्यांनी त्या मातीची भांडी शोभिवंत करत असत. त्यामध्ये त्यांनी या रांगोळ्यांची चित्र वापरायला सुरुवात केली. त्या ज्या ठिकाणी राहत असत तिथल्या आजूबाजूच्या लोकांना या कलाकृती खूपच भावल्या. त्यांनी फिजिक्स आणि गणित या विषयात आणि ठिपक्यांच्या रांगोळ्याच्या कलाकृतीत सारखेपणा शोधला आणि मग डॉट मॅथ्स याचा एक अभ्यासक्रमच तयार केला. मुळात माधुरीताई या पद्धतीने जे प्रशिक्षण देतात ते मुख्यत्वे करून असतं शिक्षकांसाठी. यामध्ये KG पासून 8वी पर्यंतच्या मुलांना विशेष आवडेल अशा काही गोष्टी आहेत. माधुरीताई आपल्या अभ्यासक्रमातून बीजगणित आणि भूमितीमधले आलेख यांचा एकत्रित संबंध दाखवतात. इतकंच नाही तर माधुरीताई म्हणतात की कम्प्युटरची जी एक भाषा असते ना, म्हणजे प्रोग्राम्स लिहितात, त्यांच्यामध्येही ठिपक्यांच्या रांगोळीचं साधर्म्य आढळतं. अशा प्रकारे डॉट मॅथ्स हा विषय त्यांनी तिकडच्या सर्व वयोगटातील लोकांमध्ये प्रसारित केलाय. अर्थात माधुरीताईंनी ठिपक्याच्या रांगोळीसोबत दक्षिण भारतात प्रचलित असणारी कोलम रांगोळी हा प्रकारही अमेरिकेत लोकांपर्यंत पोहोचवला आणि त्याचेही गणिताशी साधर्म्य साधून एक वेगळी ओळख करून दिली. एक गोष्ट मात्र त्यांनी विशेषत्वाने सांगितली, ती म्हणजे आपल्यासारखे रांगोळीचे रंग तिकडे वापरून चालत नाही. याचं महत्वाचं कारण म्हणजे परदेशात लोकांना ॲलर्जीची भीती फारच असते. तिकडे नैसर्गिक रंग मिळतात, पण ते रंग वापरल्यानंतर आपल्या रंगासारखे ठळकपणे दिसून येत नाहीत. ते थोडेसे फिकेच वाटतात. म्हणून मग त्यांनी आपल्या डिझाईनला खुलवण्यासाठी वेगवेगळी कडधान्य, डाळी याचा वापर केला. म्हणजे मुगाच्या डाळीचा रंग पिवळा, मसुराच्या डाळीचा रंग केशरी, तांदूळ पांढरे, अशा प्रकारे रंगसंगती खुलून दिसण्यासाठी अधिकाधिक प्रयत्न केले. आणि ज्या वेळेला असे धान्य घेऊन लहान मुलांचे क्लास घेतले जातात ना, त्यावेळेला रांगोळीचा क्लास झाल्यानंतर त्याला जोडून ती धान्य मोजण्याची एक वेगळी कृती मुलांकडून करून घेता येते आणि अर्थातच मुलं त्यामध्ये खूपच रमतात. आपल्यापेक्षा तिकडे कोणतीही गोष्ट स्टेप बाय स्टेप शिकवण्याची चांगली पद्धत आहे. तशाच प्रकारे माधुरीताईंनी आपल्या डॉट मॅथ्सच्या पद्धतीत स्टेप बाय स्टेप कृती लिहून ती शिकवण्यासाठी तयार केली. या पद्धतीनेच मग पुस्तकंही लिहिली, जी पुस्तके घेऊन कोणीही अगदी आपलं स्वतःही शिकू शकतील आणि अशीच त्यामागची माधुरीताईंची भूमिका होती. या सर्वांसोबत आपल्या संस्कृतीत सहज शिकवून जाणाऱ्या प्रतिकात्मक गोष्टी म्हणजे काय हे माधुरीताईंनी तिकडच्या लोकांना सांगितलं आणि त्यामुळे भारतीय संस्कृतीचं आपल्या जीवनात असणारं महत्त्व हेही तिकडच्या लोकांपर्यंत पोहोचवणं शक्य झालं. डॉट मॅथ्ससाठी वापरलेली डिझाईन्स तयार करून ती वापरून माधुरीताई टी-शर्ट्सवर पेंटिंगही करतात आणि त्यातून छोटासा व्यवसायही करतात. माधुरीताई वेगळ्या मार्गाने भारतीय संस्कृती अमेरिकन माणसांपर्यंत पोचवायचा प्रयत्न करतात. म्हणजे त्यांच्या कॉलेजमध्ये फिनिक्स क्लब आहे. तिथे असणाऱ्या मंडळींना भारतीय पदार्थांची चव चाखण्यासाठी इडली चटणी, पुरी भाजी, वेगवेगळ्या चटण्या असे पदार्थ तयार करून त्या नेतात. अशा प्रकारचे पदार्थ लोकांना खूप आवडतात असे लक्षात आल्यानंतर क्लब डोनेशन जमा करण्यासाठी मुलांच्या मदतीने हे भारतीय पदार्थ तयार करून त्याची माफक दरात विक्री करतात. यातून येणारा आर्थिक फायदा क्लबलाच देतात. ही मुलं पुऱ्या लाटणं, इडली तयार करणं आणि ह्या सर्वासाठी अगदी मनापासून मदत करतात. या सर्व कामातून भरपूर आनंदही घेतात. हे माधुरीताईंनी अगदी आवर्जून सांगितले.
माधुरीताईंना मनापासून शिकवण्याची आवड आहे, म्हणून डॉटमॅथ्सचे वर्ग किंवा वर्कशॉप्स त्या भारतात येतात ना तेव्हाही घेतात. त्या आता तिथल्या म्हणजे परदेशातल्या लोकांना आपली देवनागरी लिपी सुद्धा शिकवणार आहेत. माधुरीताईंनी आपल्याच देशातल्या रांगोळी या कलेचा प्रचार केला असं नाही, तर त्यांच्या लक्षात आलं की दक्षिण भारतातील कोलम ही रांगोळीची जी पद्धत आहे ना, त्याच प्रकाराने आफ्रिकन देशातही रंगाचा वापर करून डिझाईन्स तयार करतात. मग त्यांनी याही कलाकृतींचा अभ्यास केला आणि कशा सोप्या पद्धतीने त्या करता येतील यावर उपयुक्त असं पुस्तक तयार केलं. रांगोळी आणि गणित याच्याशी निगडीत पुस्तकं माधुरीताईंनी लिहिली, वापरायला सोपी अशा पद्धतीने तयार केली. त्याचप्रमाणे त्यांचे अनुभव सांगणारी मराठी पुस्तकंही प्रसिद्ध केली. यामध्ये डोंगरी आवळे विलायती चिंच, कोलोराडो याची देही याची डोळा हीच ती पुस्तकं होय. माधुरीताईंना लहानपणापासूनच लिखाणाची आवड आहे. महाराष्ट्रातल्या काही मान्यवर अंकातूनही माधुरीताईंनी लिखाण केलंय. माधुरीताई अगदी सहजपणे छोट्या छोट्या गोष्टीतही आपलं भारतीयत्व विसरत नाहीतच, पण ते लक्षात ठेवून त्या संस्कृतीची ध्वजपताका कशी पुढे पुढे नेता येईल याचाच त्या सतत विचार करत असतात आणि हेच त्यांच्याशी बोलताना सतत जाणवत राहतं. असं पाहिलं तर भारताची महासत्ता जगातल्या सर्व माणसांच्या मनावर राज्य करेल असं भविष्यात पाहता येवो असं स्वप्न पाहावंसं वाटेल हे नक्कीच ना. धन्यवाद. लेखिका सौ शैला गोखले. दुबईचे पेशवा. रात्रीचे 10 वाजायला आले होते. पेशवातील गर्दी आता कमी होऊ लागली होती. पेशवात कामं करणारे सर्व मुलं सुद्धा आता जरा रिकामी होत होती. तितक्यात एक माणूस रेस्टॉरंट मध्ये आला. एकदम साधा पेहराव. पाहून वाटेल की बिल द्यायला तरी याच्याकडे पैसे आहेत की नाही कोण असतो. तो आला आणि त्यानं 5-6 भाज्या, डाळ, रोटीचे प्रकार अशी बरीच मोठी ऑर्डर दिली आणि सांगितले की बाहेर माझा ड्रायव्हर आहे, त्याला पण जेवणाचे विचारा. जेवण झाले. बिल देताना त्याने विचारले, आता रेस्टॉरंट मध्ये किती मुलं आहेत? एकानं सांगितलं 12 मुलं आहेत. तर त्या माणसाने स्वतःचे बिल आणि प्रत्येक वेटरला 200 दिराम टिप दिली. पेशव्याच्या स्टाफने एवढी टिप घ्यायला नकार दिला, पण त्याने ते घ्यायलाच लावले. मग एका मुलाने त्याला विचारले की आपले नाव काय, आपले कार्ड द्याल का, कारण आम्हालाही मॅडमना सांगावे लागेल. तो म्हणाला, तुम्ही गुगलवर बघा, अमित पटेल नाव टाकून. आणि तो रेस्टॉरंटच्या बाहेर आला. बाहेर त्याची एस क्लास मर्सिडीज उभी होती. युनिफॉर्म, डोक्यावर कॅप घातलेला असा ड्रायव्हरही होता आणि तो त्या गाडीत बसून निघून गेला. त्या माणसाकडे बघून मुलांना वाटले होते की ड्रायव्हर सुद्धा तसलाच असेल, कोणीतरी पठाण वगैरे, पण त्यामुळे त्यांनी या ड्रायव्हरकडे आधी पाहिलेच नाही. आम्हाला जेव्हा सर्व समजले, आम्ही गुगलवर पाहिले तर अमित पटेल ही व्यक्ती म्हणजे ब्रिटनमधील सर्वात श्रीमंत अशी एशियन व्यक्ती. लंडनमध्ये पेशवाचे नाव, तेथील चविष्ट मराठी पदार्थांचे वर्णन आदरातिथ्य ऐकले आणि म्हणून दुबईत आल्यावर पेशवाचा शोध घेत तो इथे आला. सर्व ऐकले आणि मन समाधानानं भरून आलं. हे असे काही अविस्मरणीय प्रसंग असतात ना, जे मनाच्या कप्प्यात कायम राहतात. जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचणारे पेशवाचे नाव आणि त्यामुळे शोधात येणारे कस्टमर्स याहून अधिक वेगळी पावती काय हवी. दुबईतील पेशवा या रेस्टॉरंटची मालकीण श्रिया सचिन जोशी भूतकाळाच्या सुखद स्मृतीत रममाण झाली होती. डबेवाल्या जोशी काकू म्हणून सुरुवातीला उपहासाने माझा उल्लेख करणाऱ्या मराठी माणसांना पेशवाच्या यशानं दिलेलं हे उत्तर आहे. अतिशय अभिमानाने श्रिया म्हणाली. मी म्हटलं, तुझा डबेवाली ते पेशवाची कर्तृत्ववान मालकीण हा प्रवास आज तरुण पिढीपुढे मोठा आदर्श आहे. एक डबेवाली स्त्री, बेबी सिटर, रिसेप्शनिस्ट, सेल्स वुमन, ट्रेडिंग अशा अनेक क्षेत्रात, तेही स्वकर्तृत्वावर, परदेशात सुद्धा तू यशस्वी होऊ शकतेस हे सिद्ध झाले. श्रेया जोशी सांगू लागली.
पुण्यातील एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म झाला. वडील वकील होते, पण बिझनेसचे असे वातावरण घरात नव्हते. शिक्षण पूर्ण झाल्यावर सचिन जोशी याच्याशी लग्न झाले. तो इंजिनियर आहे. पैसे मिळवण्यासाठी आम्ही दोघेही UAEतील दुबई जवळच्या अजमान नावाच्या छोट्याशा एमिरेट्स मध्ये आलो. सचिनचा जॉब सुरू झाला. सुरुवातीचे दिवस होते. पैशाची सणसण होतीच. एक पवार काका म्हणून होते. ते एकदा आमच्याकडे जेवायला आले. त्यांना चव आवडली. त्यांनी डबा द्यायची विनंती केली आणि इथेच एक डबेवाली जन्माला आली. त्यावेळी पगार तुटपुंजे होते. सर्व कुटुंबाला घेऊन इथे राहणे अशक्य होते आणि म्हणून इथे बरीच लोक बॅचलर्स राहायची आणि त्यांची फॅमिली मात्र भारतात. साहजिकच घरगुती जेवण मिळाले तर सर्वांनाच आवडायचे आणि बघता बघता एकाचे दोन, दोनाचे चार करत तब्बल 135 डबे हळूहळू मी बनवून देऊ लागले. मुलगा लहान होता, घर लहान होते. पहाटे 3 वाजता उठून मी स्वयंपाकाला सुरुवात करायची. तेव्हा कुठं दुपारी 12 पर्यंत डबे तयार व्हायचे. भर उन्हाळ्यात तेव्हा AC चालायचे नाही, पण जिद्द होती, मेहनत होती, करायची तयारी होती. 3 वर्ष मी इतके डबे बनवून देत होते. कसलीही लाज वाटत नव्हती. पण तरीही नात्यातले किंवा आजूबाजूचे डबेवाली काकू म्हणून हिणवायचे. तेव्हा खोल कुठेतरी टोचायचं. त्यावेळी मी 25 सुद्धा ओलांडली नव्हती. मी म्हटलं, आणि म्हणूनच तुझी काहीतरी वेगळी करून दाखवायची मनातली जिद्द यामुळे अधिकच वाढली का ग? ती उतरली. म्हटली, हो ना, म्हणतात ना निंदकाचे घर असावे शेजारी, आणि अशा निंदकांमुळेच आपली कसोटी पडायला लागते आणि मग त्या यशातून मिळणारा आनंद मात्र अवर्णनीय असतो. श्रिया सांगू लागली. सचिनचा दुसरा जॉब सुरू झाला. तो होता शारजा. तिथून अजमानला डबे पोहोचवणं शक्यच नव्हतं. त्यामुळे मग मी छोटे मोठे इतर पार्ट टाइम जॉब करायला सुरुवात केली. सुरुवातीला रिसेप्शनिस्ट म्हणून, त्यानंतर सलग 5 वर्षे एका शिपिंग कंपनीत काम केले. एकदा एका प्रॉपर्टी एक्झिबिशनला गेलो. तिथे निलोफर वालिया नावाची एक पारसी बाई नाशिक पुणे रोडवर कसारा येथील प्लॉट्स विकत होती. आम्ही एक प्लॉट विकत घेतला. आमचा प्लॉट बघून आणखी ओळखीतून 10 जणांनी प्लॉट्स घेतले. त्या बाईने मला कमिशन दिले आणि तिच्यासाठी मार्केटिंग करण्याविषयी विचारले. भरपूर पैसे एकदम मिळाले होते. स्वतःच्या सोयीने काम करू शकत होते. जाण्या येण्याची कटकट नव्हती, वेळेचं बंधन नव्हतं. त्यामुळे शिपिंगची कंपनीची नोकरी सोडली आणि इथेच पूर्ण वेळ देऊ लागली आणि 6 महिन्यात 350 प्लॉट्स विकले. नंतर मुंबई पुण्यातील बिल्डर्स साठी काम केले. 2008-2009च्या सुमारास दुबई प्रॉपर्टीचे पुण्यात सन अँड सँड मध्ये एक्झिबिशन भरवले. हंटर अँड हंटर आणि डॅमॅक्स साठी सुद्धा मी काम केले. डबेवाली, रिसेप्शनिस्ट, सेल्स वुमन अशा निरनिराळ्या भूमिका मी पार पाडल्या. प्रत्येक क्षेत्र भिन्न, पण त्यातून बरंच काही शिकता आलं. स्वयंपाकाच्या खाचाखुचांपासून ते समोर येणाऱ्या माणसाला पारखण्याची दृष्टी तल्लख झाली आणि या सर्वांचा फायदा मला पेशवा सुरू करताना झाला. कितीही वेगवेगळी कामे केली तरी स्वयंपाकाची हौस माझ्या मनामध्ये होतीच. फक्त संधीची वाट बघत होती आणि सुदैवानं तशी संधी चालून आली. आमचे मित्र आनंद जोग यांनी रेस्टॉरंट चालू करण्यासाठी पुण्याचे डेक्कन जिमखान्यावरील जनसेवा भोजनालयाचे सचिन देवधर यांचे नाव सुचवले. सचिन देवधरच्या आईने हे भोजनालय सुरू केले होते. 70 वर्ष जुने होते ते. आनंद म्हणाला, तुला स्वयंपाकातील कळते, पण रेस्टॉरंट कसे चालवायचे हे कळण्यासाठी सचिनचा 70 वर्ष जुन्या रेस्टॉरंटचा अनुभव नक्कीच उपयोगी पडेल. योग जुळून आला आणि सचिन देवधर, आनंद जोग आणि मी अशा तिघांनी मिळून रेस्टॉरंट सुरू केले. मी चावडी नाव म्हणत होते कारण मी साईबाबांची भक्त आहे, पण ह्याच नावाचे दुसरे रेस्टॉरंट असल्यामुळे ते नाव आम्हाला मिळाले नाही. आणि त्याच वेळी सचिन देवधरने पेशवा हे नाव सुचवले आणि मग पेशवाचा जन्म झाला. सुरुवातीला आम्ही 1600-1700 स्क्वेअर फीट एरियाची जागा बघत होतो, पण नेमकी जी जागा आम्हाला पसंत पडली ती होती 4500 स्क्वेअर फूट. हे सर्वच दृष्टीने जास्त होतं, कारण एवढी जागा म्हटल्यावर तेवढे रेंट,
इंटिरियर, फर्निचर, तितका स्टाफ हे सगळंच वाढणार होतं. पण आनंदने सल्ला दिला की मोठेच रेस्टॉरंट काढूया. आणि अखेर 2012 मध्ये सर्व सोपस्कार पूर्ण होऊन पेशवा चालू झाले. पंजाबी, गुजराती जेवण तर ठेवायचे नव्हते, फक्त महाराष्ट्रीयन मराठी जेवण ठेवायचे होते. पण मग नुसते ब्राह्मणी ठेवून पण चालणार नव्हते, म्हणून मग महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या प्रांतातील जेवण ठेवायचे ठरले. जसे नागपुरी, कोल्हापुरी, वऱ्हाडी, मालवणी, कोकणी, व्हेज, नॉन व्हेज. आज आमचा सर्व मिळून स्टाफ 55 जणांचा आहे. सचिन देवधरने सर्व स्टाफला पुण्याला ट्रेन केले. सचिन देवधरची आई 2 महिने पुरणपोळी आणि उकडीचे मोदक सर्व मुलांना शिकवत होती. आज दुबईतच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यात पेशव्यांच्या पुरणपोळ्या पोचल्या. उकडीच्या मोदकांची ऑर्डर घेणे शेवटी आम्हाला बंद करावे लागते. पेशवा सुरू केल्याच्या पहिल्या दिवसापासून ते कस्टमर्सनी भरलेले आहे. आज मराठी लोक तर येतातच, पण अमराठी लोकांची संख्याही अधिक आहे. आज मुंबई, पुण्यात नोकरी, शिक्षण, धंद्याच्या निमित्ताने अनेक अमराठी लोक राहत आहेत. साहजिकच मराठी संस्कृती, खाद्यपदार्थ यांची त्यांना आवड असते आणि म्हणूनच परदेशात मराठी पदार्थ मिळाले म्हणून त्यांना ती पर्वणीच वाटते. पेशवा हे नावाप्रमाणेच अस्सल मराठी संस्कृती, मराठी परंपरेचं प्रतीक आहे. दुबईच्या वाळवंटातही आपली परंपरा जतन करून त्याची पाळेमुळे जगभर पसरवत आहे. महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थ हे तर प्रमुख वैशिष्ट्य आहेच, पण त्याचबरोबर मराठी राज्याचे पेशवेकालीन वातावरण, त्याला साजेलसे मराठी संगीत आणि सणावारी चांदीच्या ताटावाटीत बसणारी पंगत अमराठी लोकांना सुद्धा अतिशय भावते. मराठी संस्कृतीत सणांची परंपरा फार मोठी आहे. दहीहंडी, गुढीपाडवा, गणपती, दिवाळी, संक्रांत हे सर्व आपले प्रमुख सण. पेशवात दहीहंडी बांधून गोपाळकाला होतो, गुढी उभारून पूजा करून गुढीपाडवा साजरा होतो, 5 दिवसांचा गणेशोत्सव होतो. सकाळ संध्याकाळ दुबईच्या वाळवंटात टाळ्या आणि झांजांच्या गजऱ्यामध्ये गणरायाच्या आरत्या होतात, सहस्रावर्तने होतात, महाप्रसाद होतो. दीपावलीत दिव्यांच्या रोषणाईने पेशवा सजते. संथपणे तेवणाऱ्या पणत्यांच्या रांगा आणि मनमोहक रंगांनी शोभणाऱ्या रांगोळ्या, आकाश कंदील, दारावरची ती आंब्याची तोरणं आणि फराळांनी भरलेली ती ताटं. आपल्या कुटुंबापासून, घरापासून दूर आलेल्या सर्व भारतीयांना इथे सणांचा आनंद मिळतो आणि नात्यांचं प्रेम मिळतं. खरोखरच पेशवा हे नाव सार्थ ठरले आहे. दरवर्षी आम्ही पेशवा सन्मान पुरस्कारही देतो. UAE मध्ये राहून उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मराठी माणसाला हा पुरस्कार आम्ही देतो. भारतातून आलेल्या प्रतिष्ठित व्यक्तींच्या हस्ते समारंभपूर्वक हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. घरादाराला सोडून पैशांसाठी दुबईच्या वाळवंटात वर्षानुवर्ष वास्तव करणाऱ्या मराठी लोकांच्या, भारतीयांच्या जीवनात आनंद फुलवण्याचा प्रयत्न पेशवा करते. आज या भारतीयांमुळेच भारतातील लाखो घरात आशेची पहाट उगवली आहे, हे कधीच विसरता येणार नाही. इथे पूजेचा स्वयंपाक हा वेगवेगळ्या पातेल्यातून वेगवेगळ्या जागेत होतो आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर श्री सत्यनारायण पूजा, गणपती पूजा अशा सर्व पूजांच्या प्रसादांची, जेवणांची ऑर्डर लोक अतिशय विश्वासाने देतात. महाशिवरात्रीला उपासाची थाळी मिळते. रेस्टॉरंट सुरू झाल्यापासून दररोज तयार होणाऱ्या प्रत्येक पदार्थाची चव मी, सचिन किंवा ओंकार घेतो आणि नंतरच पदार्थ थाळीत येतो. एवढे करूनही एखादी तक्रार येते की तिखटच आहे किंवा मीठ कमी आहे. पण सर्वसाधारणपणे सर्वांना, अगदी अमराठी लोकांना सुद्धा पेशवाचे जेवण, वातावरण, आदरातिथ्य खूप आवडते. इथे दुबईत बल्दियाचे म्हणजे म्युन्सिपाल्टीचे नियम अतिशय कडक आहेत. त्यांचे अधिकारी वारंवार येऊन तपासणी करतात. इथे व्हेज आणि नॉनव्हेज बनवण्यासाठी काउंटर्स वेगळे असतात. भांडी, सुऱ्या, काटे, चमचे इतकेच काय, पण बेसिन सुद्धा वेगळी असतात. व्हेजला वेगळं, नॉनव्हेजला वेगळं, फिशलाही वेगळं. त्यांचे सर्व नियम तुम्हाला पाळावेच लागतात, नाहीतर खूप मोठा फाईन बसतो किंवा कदाचित रेस्टॉरंट बंद सुद्धा ठेवावे लागते. आम्हाला सुद्धा एकदा दंड झाला, पण तो वेगळ्याच कारणासाठी.
आमच्या किचनमध्ये दारावरती देव्हारा लावलाय आणि दररोज आमची मुलं कपाळी गंधाचा टिळा लावून सकाळी पूजा करतात. एक अधिकारी आला, त्याने काही आक्षेप घेतला नाही, पण नंतर दुसरा अधिकारी आला. तो सुदानी होता. तो म्हणाला दारावरती काही लावायचे नाही. त्याला आम्ही खूप समजावले, आपल्या रीतिरिवाजांबद्दल खूप सांगितले, पण त्याने काही ऐकले नाही आणि सरळ 5,000 दिरामचा फाईन मारला. आमच्या स्टाफचे वॉशरूम, त्यांचे सामान ठेवायची जागा आम्ही वेगळी ठेवली आहे. त्यांचे कपडे तिथेच वाळत घातले आणि म्हणून कपडे कुठेही वाळत घालायचे नाही म्हणूनही फाईन. किचन मधील सर्व टाईल्स चांगल्या असल्या तरी दर 2 वर्षांनी त्या बदलाव्या लागतात. ड्रेनेज सिस्टीम, गार्बेज याच्या व्यवस्था या बाबतीत तिकडे अतिशय कडक नियम आहेत. इतकी स्वच्छता खरंच भारतात कुठे दिसत नाही. पेशवा हे आमचं कुटुंबच आहे आणि म्हणूनच या कुटुंबांच्या सदस्यांची सुखदुःखही वाटली जातात. स्टाफच्या घरगुती अडचणी आम्ही समजून घेतो, त्यांना लागेल ती मदत करतो. ती सर्व आपल्या कुटुंबापासून दूर राहतात ही जाणीव नेहमीच मनात असते आणि छोट्या मोठ्या सणांमध्ये त्यांना आम्ही सामील करून घेतो. मराठी कामगार वर्गाला आपल्या गटारी अमावस्येचे नेहमीच आकर्षण असते. हे लक्षात घेऊन तीही साजरी केली जाते. पण प्रत्येक मुलगा अतिशय जबाबदारीने वागतो आणि गटारी साजरी होते. मला असे वाटते की स्टाफ बरोबर नाते जर कौटुंबिक ठेवले तर त्यांनाही कामाला स्फूर्ती मिळते आणि आपले घरचेच कार्य अशा भावनेनं ते काम करतात आणि मग ते नोकरीत टिकूनही राहतात. आमच्याकडचा बहुतेक स्टाफ 2 वर्षांचा व्हिसा रिन्यू करून नोकरी करत आहे. अर्थात त्याला एक अपवाद म्हणून उदाहरण घडले. आमच्या स्पा मध्ये एक मराठी मुलगी काम करत होती. ती सारखी विनवण्या करत होती, हातापाया पडून सांगत होती की माझ्या नवऱ्याला पेशवामध्ये नोकरी द्या, तो सर्व काम नीट करेल. त्याला तिकडे भारतात नोकरी नाहीये आणि घरात खाणारी तोंडे बरीच आहेत, खूप उपकार होते. मराठी माणसाला मदत होईल या हेतूने पुरेसा स्टाफ असताना सुद्धा आम्ही तिच्या नवऱ्याला व्हिसा दिला आणि इथे आणले. 4-6 महिने त्याने खरंच चांगले काम केले आणि नंतर एक दिवस सांगू लागला की मला एका कॅफेमध्ये जास्त पगार मिळतोय, मी नोकरी सोडतो. मी सांगितलं, तू आमचे व्हिसाचे पैसे दे आणि जा, किंवा 2 वर्षाचे कॉन्ट्रॅक्ट पूर्ण करून जा. तेव्हा त्याने सरळ लेबर मध्ये जाऊन कंप्लेंट केली. अखेर त्याला आमचे व्हिसाचे पैसे द्यावे लागलेच, पण आमच्या डोक्याला मात्र नसता त्रास झाला. वाईट असे वाटले की त्यांना केलेल्या मदतीची किंमत नसते आणि मेहनत करायची तयारीही नसते. पेशवा आता उत्तम प्रकारे चालू लागले. शारजामध्ये त्याची दुसरी शाखाही उघडली आहे. तेही हळूहळू स्थिरस्थावर होते. त्यामुळे आता आणखीन काहीतरी नवीन वेगळे सुरू करावे ही इच्छा होती आणि अचानक एक योग जुळून आला. आता आम्ही निवांत या नावाने स्पा सुरू केलाय. खरं तर आम्हाला फॅमिली स्पा सुरू करायचा होता, पण परमिशन फक्त लेडीज स्पा साठी मिळाली. त्याचबरोबर आता जनरल ट्रेडिंगचेही लायसन्स मिळाले आहे, त्यामुळे ट्रेडिंग पण सुरू केले. आफ्रिका आणि इराणला इंडियन मसाले व इतर पदार्थ आम्ही एक्सपोर्ट करतो. तसेच सचिन इंजिनिअरिंग आयटम्स एक्सपोर्ट करतो. दुबईतच ग्रोसरी शॉप पण सुरू केले आहे. हे सर्व नवीन व्यवसाय बाल्यावस्थेत आहेत सध्या, पण मिळणाऱ्या संधीचा फायदा घ्यायचा आणि त्यासाठी मेहनत करायची हे आम्हा पती पत्नींचे आयुष्याचे सूत्र आहे. 2013 मध्ये गल्फ मराठी बिझनेस फोरमने श्रेयाला पुरस्कार देऊन गौरवले. त्या संदर्भात बोलताना श्रेया म्हणाली, या पुरस्काराचा वाटेकरी माझा नवरा सचिन आहे. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर त्याने मला जी साथ दिली त्यामुळेच डबेवालीची झालेली पेशवीण तुम्हाला दिसत आहे. श्रेया अतिशय अभिमानाने हे बोलत होती. मध्येच तिला मी म्हटले की एका यशस्वी पुरुषाच्या पाठी नेहमी त्याची बायको असते. तद्वत आजच्या 21व्या शतकात यशस्वी स्त्रीच्या पाठी तिचा नवरा असतो असं म्हणायला हरकत नाही. त्यावर श्रेया पटकन म्हणाली, पती पत्नी ही संसार रूपी रथाची 2 चाके आहेत आणि ती समांतर रेषेतच चालावी लागतात, नाही का? आणि म्हणूनच पेशवाचे श्रेय माझा नवरा सचिन आणि माझे एकत्रित आहे. मी श्रेयाला म्हटले, एक मराठी म्हणून सर्व दुबईकरांना तुमचा अभिमान वाटतो की मराठी साम्राज्याच्या सीमा अटकेपार नेण्याचे कार्य पेशव्यांनी केले.
त्याच पेशव्यांचे नाव भारताबाहेर नेण्याचे कार्य श्रेया सचिनच्या दुबईतील पेशवा रेस्टॉरंटने केले. अधिक माहितीसाठी श्रेया जोशी 30@gmail.com वर संपर्क करा. लेखिका मेघना वर्तक. नमस्कार मैत्रिणींनो. गेली 2 वर्ष आपण खूप घाबरून राहतोय. व्यवसाय आणि रोजचं आयुष्य सुरळीत करायला धडपडतोय, खरं ना? पण या वर्षी आलेला गणराज थोड्या आशात घेऊन आला आणि सर्वांनाच जगण्याचा नवा उत्साह देऊन गेला. जाताना आशेचा किरणही दाखवला त्यानं. अगदी खरंच असंच वाटतंय आमच्या वेगवेगळ्या शाखांनी सुरू केलेल्या कामातून. आता आमच्या ठाणे शाखेच्या महिलांनी प्रत्यक्ष भेटून सभा घ्यायची तर सुरुवात केलीच, पण दिवाळीच्या व्यवसायाच्या दृष्टीने उद्योगिनी हॅम्पर्स बनवायला सुरुवात केली. यामध्ये दिवाळीचा सण प्रथेनुसार धूमधडाक्यात आनंदात साजरा करण्यासाठी लागणाऱ्या सर्व वस्तू आहेत. म्हणजे आकाशकंदिलापासून पणत्या, उदबत्त्या, अत्तर आणि फराळसुद्धा. याचप्रमाणे डोंबिवली शाखेने आपल्या सर्व महिलांना उत्साहाने नाचायला गायला देता येईल असा भोंडला आयोजित केला होता. त्यासाठीही खूप महिलांनी हजेरी लावली. आता पार्ला शाखेच्या भगिनींनी दिवाळीपूर्व जी प्रदर्शनं पार्ल्याला होत आहेत त्यामध्ये सहभागी होण्याची तयारी केली आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, यामागे असणारं बळ मिनलताईंनी दिलं आहे, तेही प्रत्यक्ष कृतीतून. गेल्या वेळी गणपतीपूर्व आणि आत्ता दिवाळीपूर्व अशी प्रदर्शनं सुरू केली आहेत. प्रदर्शनाला ग्राहकांनीही चांगला प्रतिसाद दिला आहे. थोडक्यात काय तर आता हळूहळू जनजीवन निवळू लागलं आहे. नेहमीच्या पूर्वपदावर यायला थोडा वेळ लागेल, पण दिवाळीतल्या दिव्यांचा प्रकाश तुमचं आमचं सगळ्यांचंच जीवन प्रकाशमय करो हीच सदिच्छा. It is time for Diwali shopping. This year, let us celebrate Diwali with online consumer shopping. The day starts with Abhyang Snan by applying Utna, skincare oil and invigorating soap. During puja, the smell of agarbattis and dhoop sends waves of purity, giving a divine feeling. Our home looks beautiful with lights and decoration that further enhances the festive feeling. The appetizing aroma from the kitchen makes you hungry. This festive season, enjoy and share tasty sweets and delicacies with your family and friends. Diwali for ladies have a special thrill. It's all about looking beautiful. And not to forget our little ones. The family that plays together stays together. Diwali is a great time to establish bonds with family and friends, doing entertaining activity and exchanging gifts as token of our appreciation and affection. Aren't you always confused what gifts to buy? The answer is pretty simple. Men love useful things, while women love personal things. And online consumer Shopee offers you lots of exciting choices. So enjoy shopping, enjoy Diwali. Once again, we wish you happy Diwali and a prosperous new year.